भक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनष्टिते बदातकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् अतेतरातिभीकरं नमोदितार्कभास्वरं नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुदरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं त्वमश्रये प्रतापरं निरन्तरम् समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवत्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतं नमस्करोमि तस्वरम् अकिञ्चनास्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगुर्वचर्वणम् प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलताणवारणं भजे पुराणवारणम् इदन्तकान्तिदन्तकान्तिमन्तकान्तिकात्मजम् अचिन्तरूपमन्तहीनमन्तराकृतारणम् हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनं तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् महागणेश पञ्चरत्नमादरेण योऽन्वहं प्रजापति प्रभातकेतुतीश्वरं गणेश्वरम् अरोगतां दोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सच्चिदात्। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यातून नृपती केले। दासबोधामध्ये संतांच्या बाबतीमध्ये जे वर्णन केलेले आहे त्यातला हा एक भाग आहे विशेष, की संत आनंदाचे स्थळ अगदी पहिल्यांदा म्हटलेलं आहे। आणि ते आनंदाचं स्थळ म्हणजे स्वानंदाचे स्थळ असं वस्तुतः आहे। कारण की स्वतः आनंदात म्हणजे सर्वसाधारण गोष्टींनी वृत्तीत्मक जो आनंद निर्माण होतो त्याच्या पलीकडेच्या एका वेगळ्याच आनंदामध्ये ते असतं। आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, हे आपण नाही म्हणू शकत। आपल्याला किती आनंद झाला तरी आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, प्रेमे चालेला प्रवाह नाम ओघ लवलाहो, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, थडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर, म्हणजे कुणीतरी परतीराला वगैरे जायचं वगैरे, ते म्हणजे परतीर बिरीर ते काही नाही, अरे अलीकडचं तीर हेच परतीर आहे। ऐक्य परत्र दोन्ही समतीर। त्याचं कारण की एक महत्वाची गोष्ट साध्य झालेली आहे की ईश्वर साक्षात्कार ज्याला म्हणतात,
ती गोष्ट म्हणजेच आत्मसाक्षात्कार, परमात्मा प्राप्ती. आणि त्या गोष्टीचे साधनात्मक रीतीने एकदा त्या आत्मस्वरूपावरती गेल्यानंतर, ज्ञानाची स्थिती प्रगट झाल्यानंतर जे काही बोलणं होतं ते इतक्या वेगळ्या पातळीवरचं होतं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार, नित्यमुक्त. एकदम उंचच उंच काय ते. किंवा अगदी दळिता कांडिता तुझं काही न अनंता असं म्हणणारी जनाबाई आपल्याला आपल्या जवळची वाटते. पण जेव्हा ती असं म्हणते की ज्योत पहा चमकली, काय सांगू तिची बोली, हे दळिता कांडितावाली जनाबाई म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की हे अगदी आपल्यासारखंच आहे. पण ज्योत पहा चमकली, काय सांगू तिची बोली, प्रवृत्ती आणि निवृत्ती लीन होती तिच्या चरणी. हे म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही की ही कुठल्या पातळीवरून बोलते. परा पश्यंती मध्यमा, वैखरीची झाली सीमा, चारी वाणी कुंठित झाली, सोहम ज्योती उभारली, ज्योत परब्रह्मी जाणा, जनी म्हणे निरंजना. एकदम असं वाटतं हे आपल्या ह्याच्यामध्ये नाही. कपॅसिटीज एकदम वेगळ्या पातळीवरून संत बोलत असतात. त्या आनंदाची पातळी पण वेगळी असते. आनंद मीमांसा नावाचा एक भाग मुंडकोपनिषदामध्ये केलेला आहे की आनंदाची मीमांसा म्हणजे एका सामान्य जीवन, त्याच्यापेक्षा उत्तम जीवन असलेल्या व्यक्ती, चांगलं आरोग्य आहे, तारुण्य आहे, अत्यंत संपन्नता आहे, सगळी सत्ता आहे, अशा व्यक्तीचा जो आनंद आहे त्याच्या 100 पट मनुष्य गंधर्वाचा आनंद असतो. म्हणजे ज्याला कला प्राप्त झालेली असते त्याचा आनंद त्याच्या 100 पट असतो. मग त्याच्यापेक्षा 100 पट देव गंधर्वाचा असतो. त्याच्यानंतर ज्ञान झालेलं त्याच्यापेक्षा, असं करत करत आनंदाची मीमांसा म्हणजे ज्ञान झालेल्या व्यक्तीचा आनंद किती प्रमाणात असेल याची आपण साधारण कल्पना यावी म्हणून. म्हणजे अशा ज्ञानी संत पुरुषाचा आनंद असतो, असं शेवटी त्याचं कन्क्लुजन. ते कित्येक पट. तर त्याच्यावरती गुरुदेव रानडेंनी असं म्हटलं की हे अशी तुलना नाही करता येणार, कारण गुरु उपनिषदांच्या वरती अशा प्रकारे कॉन्ट्रडिक्शन करणं ही सामान्य गोष्ट नाही. आणि हे कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी वगैरे ग्रंथ त्यांनी लिहिलेले, त्यामुळे मान्यवर व्यक्ती आहे. आणि त्यावेळेला असा या दोन आनंदांचा कंपॅरिझन नाही करता येणार, कारण दे डिफर नॉट ओनली इन क्वांटिटी बट दे डिफर इन काइंड. त्याचा प्रतच वेगळी आहे, त्याचा याच्याशी संबंध नाहीये. लवण मेळविता जळे, मग काय उरले निराळे. पाण्यामध्ये मीठ त्या जळामध्ये मिसळून गेल्यानंतर काय उरले निराळे. तैसा समरस झालो तुझं माझी हारपलो, तसं तुझ्याशी समरस झालो तुझं माझी हारपलो. स्वतःला विसरून अग्निकर्पुराच्या मेळी काय उरली काजळी. कापूर आणि अग्नी जर का एकत्र झाले तर काजळी सुद्धा उरत नाही. तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. आता ह्याच्यामध्ये हा होती हा शब्द बघा की तुझी माझी एक ज्योती झाली असं नाही म्हटलेलं, होती अगोदरपासूनच होती. पूर्वी नंतर एक प्रयत्न करत 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 मी तुझ्या एक ज्योती झाली आपली असं नसून, पूर्वापार माझी ज्योत तुझी ज्योत एकच होती हे मला कळलं नंतर. त्याच्या एखाद्या शब्दामध्ये असं सौंदर्य असतं विलक्षण की काही नाही. रामकृष्ण एका ठिकाणी असं म्हणलं होतं की तुम्ही त्यांच्याबद्दल ते बोलत होते, कुणीतरी त्यांची स्तुती केली, ते मी काय रे, मी खातो पितो आणि असतो झालं. हे म्हटल्यानंतर जर आम्ही समजलं तर असतो झालं याच्यामध्ये सगळं काही आहे. खातो पितो म्हणजे सगळ्या लोकांच्या सारखं,
आणि अस्तित्वामध्ये असणे, असतो झालं, याच्यामध्ये सगळं आलं. तर तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये, आपुले आम्ही रितेपणे असे, मी माझ्या रितेपणात असतो. हो, आमचं सगळं मीपणाने भरून गेलेलं असतं, आमचं रितेपणा नसतं. तर मी आपल्या रितेपणाने असतो, म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाचा आविर्भाव, अमक्याचा आविर्भाव, आता काही नाही. ओरिजिनल स्टेट, स्वरूपस्थिती, पण ते एका वेगळ्याच पद्धतीने व्यक्त होतं. म्हणून संत आनंदाचे स्थळ हे म्हणताना एक उंच पातळी लक्षात घेतली पाहिजे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, आनंदाचे स्थळ, हे संतच ही पातळी म्हटल्यानंतर एक सर्वसाधारणपणे सगळ्यांना संत म्हणण्याची पद्धत असते, किंवा संत आले होते घरी वगैरे. ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि संत म्हणजे कुणाला म्हणायचं, तर त्याचं खरं म्हणजे जो जाणेल भगवंत, त्याच नाव बोले जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी, चळे ना ढळे ना देव, ऐसा जयाचा अंतर्भाव, तोची जाणे जे महानुभाव सिद्ध साधू, जो जनामध्ये वागे, परी जना वेगळे गोष्टी सांगे, जयाचे ज्ञान जागे, तोची साधू. ज्याच्या सान्निध्यात आपण ज्ञान प्राप्त करून घ्यावं अशी माणसाला प्रेरणा मिळते, तो साधू. गोंदवलेकर महाराज म्हणले की जो आपल्या मनासारखं बोलत नाही, आपल्याला काय पाहिजे ते देत नाही, तरी आपल्याला तो आवडतो. संत फार ब्युटिफुल वर्णन. पण संतांचं एक महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षात्कारी पुरुष ही, आणि लोकाभिमुख साक्षात्कारी पुरुष. म्हणजे सिद्ध पुरुष सुद्धा साक्षात्कारी असतात, पण ते लोकाभिमुख असतीलच असं नाही. पण संत म्हणजे लोकाभिमुख, म्हणजे सगळ्या लोकांच्या पातळीवरती येऊन त्यांचा हात धरून हळूहळू त्यांना बरोबर घेऊन जात राहणे, अशी प्रवृत्ती ज्याची असते. अर्भकाचे साठी संते हाती धरली पाठी, पंते, पंते म्हणजे पूर्वीच्या काही पंत शिक्षकांना म्हणायचे, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगे क्रिया करून दावी त्यांनी. असे जे संत आहेत, तर साक्षात्कारी पुरुष म्हणजे संत हे अगदी गृहीतच आहे, त्याच्याशिवाय संत नाही. मी एक पुस्तक वाचलं होतं, साक्षात्कारी संत तुकाराम. तर माझ्या मनात आलं की ह्या द्विरुक्ती आहे, साक्षात्कारी संत तुकाराम म्हणजे साक्षात्कारी. संत तुकाराम म्हणजे संतांमध्ये अशा दोन कॅटेगरी नसतात, साक्षात्कारी आणि नॉन साक्षात्कारी, अशा दोन कॅटेगरी आहे. संतांमध्ये साक्षात्कारी असला तरच संत रिअलाइज. पण त्या समर्थ रामदासांनी एका विशिष्ट पातळीला ते आणलं, आणि त्यांनी असं म्हटलंय की सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. स्वच्या अनुसंधानामध्ये, स्वच्या जाणीवेच्या मध्ये जी व्यक्ती अखंडितपणे असते, हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असोने आपण जना वेगळा, म्हणजे एकंदरीत फरक या ठिकाणी आहे. आत्मस्वरूप सगळ्यांनाच आहे, परंतु त्या जाणीवेमध्ये जो सदोदित आहे, आणि त्या जाणीवेत राहता राहता ज्ञानप्राप्ती झालेली आहे. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ज्ञानाच्याच प्रकाशात राहणे. त्या अभंगामध्ये ना, उजेडी राहिले उजेड होऊन, उजेडी राहिले उजेड होऊन, म्हणजे ज्ञानप्रकाशात ज्ञानप्रकाशमय होऊन राहिले. हे सगळं थोडीशी परिभाषा आहे योगाची, ज्ञानाची. पण असं असलं तरी आपल्या पातळीवरती येऊन आपल्याला कसं जाता येईल याचं विशेष विवरण जे करतात त्यांना संत असं म्हटलं जातं. अजून एक महत्वाचा भाग आहे की एकतर या आनंदाच्या स्थिती संबंधी आहे, त्याला कंटाळा येईल, वरती मुलं त्याच्याकडे घेऊन नंतर.
एक महत्वाची गोष्ट आहे की संत आनंदाचे स्थळ याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद त्यांच्या सान्निध्यामध्ये जाणवत असतो. म्हणजे हे सगळं आपण बघितलं की एक तर आत्मज्ञानाची पातळी आणि दुसऱ्या व्यक्तीला आल्हाद देण्याची प्रवृत्ती, आल्हाद देण्याची प्रवृत्ती. निरनिराळ्या प्रकाराने त्यांचाच आल्हाद तो व्यक्त होतो आणि ती आल्हाद देण्याची जी प्रवृत्ती आहे, ती आल्हाद देण्याची प्रवृत्ती शब्दांमधनं खूप गोडवा प्रगट होतो. रामकृष्णांची आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांची एकदा भेट झाली होती आणि ते ज्यावेळेला ईश्वरचंद्रांना भेटायला गेले, खूप मान्यवर व्यक्ती ईश्वरचंद्र विद्यासागर, त्यावेळेला कितीतरी समाजाच्या उपयोगी पडलेली व्यक्ती, शाळा कित्येक चालवलेली, शाळांचे प्रिन्सिपल, अशा प्रकारचं सगळं ज्या व्यक्तीच्या जवळ आहे, मोठी रामकृष्ण त्याला भेटायला गेलो आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते पहिल्या भेटीमध्ये पहिलं दर्शन झाल्यानंतर रामकृष्ण त्यांच्याकडे बघून हसले, ते पण हसले. आता रामकृष्ण बोलतील काय, सगळ्याची उत्सुकता होती. ते इतके दिवस म्हणले तलाव, छोटे छोटे पाण्याचे साठे, तलाव, मोठी सरोवर, नद्या हे पाहिलं होतं, पण आज म्हणले सागर पाहतो आहे. आता म्हटलं त्या माणसाला कसं वाटेल, सागर पाहतोय म्हणले. त्यांना पण थोडीशी चेष्टा करायची लहर आली ईश्वरचंद्रांना. ते म्हणले बघ आला तर सागरापाशी तर थोडं खारट पाणी घेऊन जा. खारट पाणी घेऊन जा असं म्हटलं तर रामकृष्ण म्हणले खारट पाणी काय म्हणून हो, तुम्ही क्षीरसागर, कारण तुम्ही विद्यासागर आहात. आता एकदम म्हणजे त्या बोलण्याच्या मध्ये सुद्धा दुसऱ्या माणसाचं अंतःकरण कसं खुलेल या सगळ्या गोष्टी फार सुंदरीतीने असतात. म्हणजे संतांचं बोलणं असं कंटाळवाणं गती नसतं किंवा बोलायला लागले आपला उपदेश करताय, नीट वागा रे, आमकं करा रे, काही करत नाही. जसं वागाय तसं वागा. छान काय आहे ते समोर मांडून ठेवतात. ब्युटिफुल ब्युटिफुल. प्रगटीकरण सुद्धा करतात त्यावेळेला इतकं सुंदर असतं. अंतःकरणातले भावच सुंदर असतात. रामकृष्ण एकदा सकाळी पहाटेच एका शिष्याला सांगत होते की पहाटे उठलो म्हणले, पूजा करायची इच्छा होती, पूजा करायचे भाव मनामध्ये धरून उठलो आणि बाहेर येऊन बघितलं तर सगळी झाडं अशी फुललेली आणि अशा तुरे सगळे आकाशाकडे पाहून मला असं वाटलं की प्रकृती मातेने परमेश्वराची पूजा करून टाकली आहे त्या फुलांनी. म्हणजे ते फुलं घेऊन मी देवाच्या पुढे कुठेतरी वाढव, केवढा व्यापक भाव की सगळीकडे परमात्मा आहे आणि या प्रकृती मातेने ज्या फुललेली फुलं आहेत त्यांनी परमेश्वराची पूजा करून टाकली. सौंदर्य, भावात्मक सौंदर्य, सगळ्याच गोष्टी एकत्र असतात. त्यामुळे जितकं म्हणून संत पुरुष की आरसी, संत म्हणजे परमात्मा अनंत ज्याला म्हणतात तो. संतो ही की देह लखना अगर अलख हो उन्ही में लख से. तर अलक्ष परमात्मा जर का पाहायचा असेल तर त्यांच्यामध्ये पाहता येतो. डिवाइन ट्रूथ मस्ट बी मेड इन टू ह्युमन ट्रूथ टू बी अप्रिशिएटेड बाय अस. म्हणजे दैवी सत्य मानवी माध्यमातून आल्याशिवाय आपण समजू शकत नाही, म्हणून मानवी माध्यमामधून ते प्रगट होत असतात आणि ते आपल्यासारखाच व्यवहार करतात. त्यामुळे सहसा समजून येत नाहीत, लोकांना समजून यावं असं वागत पण नाही. ते मुद्दामून अटेन्शन कॅचिंग वगैरे हे सगळे प्रकार बुवा लोक करतात, संत लोक असलं काही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की फास्ट त्यांच्याजवळ गेल्यानंतर आमचं मन तत्वाशी लवकर जोडलं जातं
आणि ते एका साध्या शब्दात सांगितलं, संतांचे संगती मनोमार्ग गती. मनोमार्ग गती अशा प्रकारचं जे संतांचं मी वर्णन थोडंसं इंट्रोडक्टरी केलेलं आहे. आपल्याला वाटेल की इंट्रोडक्शनच एवढे असेल तर मूळ केवढं असेल, जेवढा वेळ असेल त्यानुसारच आपण बोलू. पण ही जी गोष्ट आहे ती संत आनंदाचे स्थळ ही एक सिरीज आपण सुरू करतात. म्हणजे वेगळे वेगळे संत आणि एकेका संताचं व्यक्तिमत्वाचं आणि वाङ्मयाचं सौंदर्य प्रकट करणे हा या विषयाचा गाभा आहे. की संत आनंदाचं स्थळ सगळ्या संतांच्या बाबतीत सांगता येऊ शकतं. शिकवण कशी देतात, कशी प्रकारे मिळते त्यांच्याकडनं वगैरे, हे सगळं संतांच्या मध्ये प्रकट करता येतं. पण काही संतांच्या बाबतीमध्ये वाङ्मय उपलब्ध आहे त्यांच्यावरचं खूप, जसं की रामकृष्ण विवेकानंद यांच्यावरचं. काही संतांच्यावरचं फारसं उपलब्ध नाही, पण तो ते विलक्षणच व्यक्तिमत्व होऊन गेले. जसं की गुरुदेव रानडे यांचे गुरु भाऊसाहेब महाराज उमदीकर म्हणून होते. फारसे परिचित नाही समाजाला, पण असं काही तेजस्वी व्यक्तिमत्व होतं, विलक्षण. एकदा त्यांना कुणीतरी असं विचारलं की ईश्वराचं दर्शन स्पर्शन संभाषण ज्यांना घडलेलं आहे ते कसे असतात. ते एकदा म्हणले पेटलेल्या निखाऱ्यासारखे असतात. पेटलेल्या निखाऱ्यासारखे असतात. ते किती गोष्टी त्याच्यामध्ये आल्या तुम्ही बघा. पेटलेल्या निखाऱ्यासारखे असतात म्हणजे प्रकाशमय असतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलंही हीण असेल तर ते अग्नीमध्ये जळून जातं, तसं त्यांच्या सान्निध्यामध्ये तुमचं हीण जळून जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे कॅज्युअली हात लावायला जाऊ नका. तिसरी असं खूपच सुंदर एखादा शब्द, एखादं वाक्य याच्यामध्ये ट्रिमेंडस कपॅसिटीच खूप असते प्रबोधनाचे सुद्धा. असे जे संत ते अपरिचित आहेत, फारसे लोकांच्या पर्यंत आलेले नाहीत, परंतु व्यक्तिमत्व विलक्षण होती ती. काही तुम्ही बघा की त्यांचं ते मूळ व्यक्तिमत्व. ही व्यक्ती साधनेच्या बाबतीत इतकी पर्टिक्युलर होती की सूर्यास्ताच्या वेळेला साधना करायचे, काही झालं तरी. ध्यान साधना नेम म्हणायचे त्याला, म्हणजे नामातनं ध्यानामध्ये जाणे, असा तो नेमच साधना. तर एकदा एका गावाच्याकडे चालले होते. पूर्वीच्या काळामध्ये घोड्यावरनं जाणं असायचं. तर घोड्यावरनं ते एका गावाकडे चाललेलं होते आणि ते गाव एक 15 मिनिटावरती आलेलं असताना सूर्यास्त झाला, म्हणजे होत होता. तर गावात न जाता थांबले. तिथे बाजूला ओढा होता, तिथं पाय धुतले आणि तिथे निवडुंगाचा फड होता, तिथं जाऊन साधना सुरुवात केली. आता 15 मिनिटांनी गावात पोहोचणार माणूस काय म्हणत की आपण पहिला गावात जाऊ. 15 मिनिटात नाही, ही वेळ. साधना म्हणजे साधना. आणि ते किती वेळाने गेले, 3 तास साधना असायची त्यांची. त्यामुळे 3 तासांनी तो वाढत नंतर 15 मिनिटात गावात आहे. पण 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे गावात गेला असतं तर साधना झालीच असते असं पण नाहीये, पण कशा कट्टरतेने करावं याचं पण एक विलक्षण उदाहरण ही आहे. विविध संतांच्या मध्ये, ज्या संतांच्या बाबतीमध्ये वाङ्मय बरंच निर्माण त्यांनी स्वतः केलेलं आहे, त्यांच्यावरती लिहिलं गेलेलं आहे, अशा प्रकारचे जे संत आहेत आणि ज्यांच्या वाङ्मयामध्ये विलक्षण काव्य आहे, जास्तीत जास्त काव्य आहे, अशा प्रकारची व्यक्ती म्हणजे गोंदवलेकर महाराज. इतकं काव्य कुणाच्याही वाङ्मयामध्ये नाही. गद्य काव्य, पद्य काव्य तर असतात, परंतु गद्य काव्य महाराजांच्या वाङ्मयामध्ये जेवढं आहे तेवढं कुणाच्या वाङ्मयात नाही. आणि ते खूप मोठं अद्भुत असं प्रकारचं चरित्र आहे. एकतर हजारो लोक, लाखो लोक गोंदवलेकर महाराजांची चरित्र, हे प्रवचने, हे ग्रंथ वाचता आहेत. आणि रोजचं एक प्रवचन, अशा रीतीने 365 प्रवचन आहेत.
त्याची पण एक गोष्ट आहे की ज्यांच्याकडनं ही प्रवचनं लिहिली गेली ते गोसी गोखले म्हणून होते. तर ते गोसी गोखले मुंबईच्या एका मिलमध्ये चांगल्या हुद्द्यावरती काम करत होते, कापडाच्या गिरणीमध्ये. आणि त्यानंतर त्यावेळेला त्यांना असं वाटायचं की आपण ते लिहावेत ती प्रवचनं. इतरांच्याकडनं मटेरियल वगैरे मिळवलेलं होतं त्यांनी, लोकांनी ज्या नोट्स काढल्या होत्या त्यानुसार. पण त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या मिलमध्ये जाणं येणं वगैरे या सगळ्या याच्यामध्ये त्यांना अर्धा तास सुद्धा कामाला मिळत नसते, अर्धा पाऊण तास सुद्धा मिळत नसते. तर असा काहीतरी मिलमध्ये झालं की ज्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि अचलपूर नावाचं गाव आहे परतवाड्याच्या जवळ विदर्भामध्ये, त्या ठिकाणी एका साध्या मिलमध्ये नोकरी धरली. काय झालं कुणास ठाऊक, त्यांनीच मला ही हकीकत सांगितलेली आहे. आणि त्या साध्या मिलमध्ये ते नोकरी धरली. आता त्या मिलमध्ये त्या अचलपूरला काही नव्हतं, त्यावेळेला काही नव्हतं. आता सुद्धा फार राहायचा भाग नाही, पण ते एक मिल सोडून काही नव्हतं तिथे. आणि कुणी राहायला जायचंच नाही, त्याच्यामध्ये ते त्या मिलमध्ये राहिले. आणि मिल आणि त्याच्यापासून ते घर फिनिश. आणि तिथं उरलेल्या वेळामध्ये किती वेळ तर तरी देखील ते नामस्मरण करत असतात. तो त्यांचा नामस्मरणाचा वेळ जो होता तो पूर्ण नामस्मरणाला 1.5 ते 3 तास असं ते देत असत. एवढं सगळं करून त्यांना 5 तास मिळत असत रोज. कारण की काही आकर्षणच नाही ना, बाहेर कोणी ओळखीचं नाही, काही नाही, काही नाही. 5 तास. आणि मग ते 5 तास ते प्रवचनाचं कंपायलेशन करत असत रोज. आणि असं करताना एकंदर एका वर्षामध्ये 365 प्रवचनांचं कंपायलेशन झालं. 13 महिने लागले त्याला काहीतरी. आणि ज्या दिवशी ते कंपायलेशन संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना अलाहाबाद मधल्या मिलमध्ये नोकरी लागल्याचं पत्र आलं आणि ते लगेच गेले. आणि तो जो वाणीरूप आविष्कार असं म्हटलं जातं की तात्यासाहेब केतकर त्यांच्या मुखातनं महाराज बोलत असत, त्याला वाणीरूप आविष्कार असत. तर तो जो चालू होता, तर ही घटना घडल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये तात्यासाहेबांनी ते ठेवलं. म्हणजे ते पुस्तक त्याची तपासून घेतलं, ते सगळं झालं आणि लगेच ते पुस्तक झालं आणि यांनी ते ठेवलं, संपलं, फिनिश. म्हणजे शेवटपर्यंत सगळा भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि ह्या व्यक्तीच्याकडनं हे सगळं झाल्यानंतर म्हणजे मांजराच्या पिल्लाला मांजर उचलून दुसरीकडे नेऊन ठेवते सेफ ठिकाणी आणि पुन्हा तिसरीकडे ठेवते, तशा प्रकाराने महाराजांनी जसं काही त्यांना एका ठिकाणी नेऊन ठेवलं, ईश्वरी योजना म्हणू आपण. आणि त्याच्यात ते काम झालं पूर्ण. आज जास्तीत जास्त हे साधक लोकांच्या वाचनात असलेलं पुस्तक आहे, कित्येक भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. तर हा जो वाणीरूप वाङ्मय मूर्ती, त्याला गीतेच्या बाबतीमध्ये रामगीता, हंसगीता, अवधूत गीता, पांडव गीता अशा अनेक आहेत. तर त्या ग्रंथाला मी ब्रह्मचैतन्य गीता असं नाव दिलेलं आहे. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराजांचं नाव, त्यांच्या गुरुने त्यांना ते नाव दिलेलं. पण ज्यावेळेला तुम्ही त्याचं सौंदर्य बघाल तर जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती असं त्यांना म्हणतात. तर नामस्मरण हा साधनेचा मार्ग इतक्या सुंदर रीतीने प्रगट करण्यासाठीच ते जणू काही त्यांनी अवतार घेतला असं म्हणता येतं. तर त्याच्यामध्ये आता बघा की 365 प्रवचनं झाली आणि त्या 365 प्रवचनांच्या मध्ये इतकी प्रवचनं, इतके शब्द, असं सगळं असताना
या प्रवचनांच्या पुस्तकातला पहिला शब्द कुठला असेल तर नाम. नाम म्हणजे भगवंताचे नाव. आपलेपण जसं आपल्या नावात असतं तसं भगवंताचं देव पण त्याच्या नामात असतं. तर किती प्रकाराने बाप रे नामस्मरण या गोष्टीच्या बाबतीमध्ये इतक्या प्रकाराने प्रगटीकरण की नाम कसं घेऊ विचारणं म्हणजे पेढा कसा खाऊ हे विचारण्यासारखं आहे. कसं आहे गोड लागेल. कुणीतरी त्याला विचारलं की परमेश्वर प्राप्तीच्यासाठी म्हणून इतकी आजवर जगामध्ये यंत्र निघालेली आहेत तर देवाच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादं यंत्र नाही का शोधून काढलं. ते म्हणले होतं केव्हाच काढलेलं आहे. ते संतांनी स्वतः वापरलेलं आहे आणि ते यंत्र सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. ते कधी गंजत नाही. ते यंत्र म्हणजे भगवंताचं नाव. ते कधी गंजत नाही. आणि मध्यवर्ती साधना नामसाधना ही सर्व संतांनी सांगितलेली मध्यवर्ती साधना. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती साया जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. हे जे सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी त्याच्यात त्यांनी एक योग साधना पण सांगून टाकलेली आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एका ठिकाणी बसा, एकाग्र करा, मोठ्या आवडीने करा आणि अनंताचा वेध घ्या. हे सगळं त्याच्यामध्ये आलं. म्हणजे योग साधनाच एक प्रकारे सांगितलं. आणि आवडीने करा हे विशेष आहे. आवडी अनंत आळवावा. याहुनी आणि असता पै साधन वाहत असे आण विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वावने शहाणा तो धणी घेतो येते. हे तुकाराम महाराजांनी सगळ्या संतांनी या नामस्मरणाला मध्यवर्ती साधना हे सांगितलेलं आहे. मग गोंदवलेकर महाराजांनी इतक्या प्रकाराने सांगितलं की इतर सगळे साधना आहेत ते म्हणले की घरातल्या खोल्यांच्या सारखे आहेत परंतु की नाम हे छपरासारखं आहे. एखादी खोली कमी जास्त असली तरी देखील चालेल पण छप्पर असायलाच पाहिजे. तसं नामस्मरण किती प्रकाराने महाराजांनी ते व्यक्त केलं असेल त्याला लिमिटच नाही. त्याच्यानंतर पुढे अजून एक गोष्ट आहे नामस्मरणाच्या याच्या संबंधामधल्या की कुणीतरी त्यांना विचारलं की नामामध्ये प्रेम काय येत नाही. तर ते म्हणले नाम घेत नाही म्हणून येत नाही. ते म्हणले नाही नाम घेतो परंतु प्रेम काय येत नाही. तर ते म्हणले काय की आपण दुसऱ्याचं मूल खेळवतो तशा प्रकाराने आपण नाम घेतो. आपलं मूल असेल तर त्याला काही झालं की आपल्या पोटात जसं धस्स होतं आईच्या पोटामध्ये तसं बाबा नामस्मरणाची वेळ चुकली की मला तसं काय होत नाही. चलताय. आपली मुलगी उशिरा घरी आली की आईला कसं वाटतं म्हणले हे पूर्वीच्या काळी वाटत होतं. आताही वाटत. तर आईला जसं वाटतं की आपली मुलगी उशिरा घरी आली की कुठे गेली असेल काय झालं असेल अमुक तसं नावाची वेळ चुकली उशीर झाला की आपल्याला तसं वाटत नाही. जर का माझंच मुलं आहे असं असेल तर मी ज्या पद्धतीने त्याच्यावरती करेन. पण म्हणलं की काय काळजी करू नका घेता घेता प्रेम. नावाचं प्रेम म्हणले त्याच्यामध्ये आहे ते दिसत नाही पण हळूहळू ते प्रक्रियेने वर येतं. ते म्हणले प्रक्रियेने वर येतं म्हणजे कसं होतं ते म्हणले अरे दुधामध्ये लोणी असतं की नाही तसं दुधामध्ये लोणी असतं त्याला काही प्रक्रिया घडायला लागते मग हळूहळू ते लोणी काढायची प्रक्रिया असते ते वरती येतं. तसं नामामधलं प्रेम आहे त्याच्यामध्ये पण ते दिसत नाही. कितीतरी प्रकाराने महाराजांनी सांगितलं त्यातला हा एक भाग आहे की नामाचं प्रेम कसं येईल असा विचार न करता नाम मुखात कसं येईल एवढंच बघा. नामाचं प्रेम कसं येईल हे बघू लागेल. म्हणजे सततच अनुसंधान राखावं हा मुख्य परमार्थाचा मार्ग आहे. महाराजांचे दृष्टांत सौंदर्य हे एक महाराजांचं विलक्षण अंग होतं
की अप्रतिम दृष्टांत, जसे ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर इतके दृष्टांत दिलेली व्यक्ती म्हणजे गोंदवलेकर महाराज. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतले दृष्टांत. अनुसंधान कसं असा होतं, अनुसंधान हा आपला देह स्वभाव व्हावा. कुलीन स्त्री स्वयंपाक किंवा कुठलंही काम करत असताना, आता हे आपण त्यांच्या काळातलं प्रतिपादन हे लक्षात घेतलं पाहिजे ना. कुठलंही काम करत असताना तिचं सहज पदराकडे जसं लक्ष असतं तसं अनुसंधान व्हावं, आपलं लक्ष असावं. ही एक दृष्टांत दिला. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की एखादी आईने मूल पाळण्यामध्ये झोपवलेलं आहे आणि ती काम करते, तर ते काम करताना जसं तिचं लक्ष त्या पाळण्याकडे असतं तसं आपलं अनुसंधान असलं पाहिजे, की आपलं लक्ष सर्व गोष्टीच्या मध्ये असताना त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर दिसेल कसा, दिसत नाही. एक ब्रजमोहन दीक्षित म्हणून हिंदी पटकथा लेखक होते. त्यांनी महाराजांना असं विचारलं की महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की त्या त्या व्यक्तीच्या व्यवसायाला धरून ते उत्तर देत असत. तर त्यांनी विचारलं की एवढा मोठा परमात्मा सगळीकडे आहे आणि दिसत नाही, असं का होतं? तर ते म्हणले, बघा ना, चित्रपट असतो ना म्हणले, तर चित्रपटामध्ये सगळीकडे बघितलं तर हे सगळं चित्रपट ह्या दिग्दर्शकाच्या ह्याच्यावरती असतो, पण तो दिग्दर्शक कुठं दिसत नाही. पण म्हणले दिग्दर्शक जाणवतो की नाही, तसा म्हणले भगवंत जाणवतो. कितीतरी प्रकाराने ते सुंदर सुंदर दृष्टांत देत असतात. संत आनंदाचे स्थळ हा जो विषय आहे, याच्यामधला हा एकेका संताचं जीवन प्रगट करायचा हा तर भाग आहे, पण त्याचं नुसतं ते जन्माला कुठं आले, काय होतंय, त्यांचे आई वडील काय करत होते, याच्यामध्ये आपल्याला काही फार मोठं स्वारस्य याच्यातला भाग नाही. स्वतंत्र प्रत्येकाने करावं, पण त्यांनी सांगितलं काय, त्यांनी सांगितलं कसं, हा जो भाग आहे तो बघण्याचा आपला विषय. असं कितीतरी प्रत्येक ठिकाणी महाराजांचं दृष्टांत सौंदर्य विलक्षण आहे. पण नामस्मरण करण्याच्या बाबतीमध्ये इतका विलक्षण आग्रह की जीवनातली सगळ्यात शेवटी सुटणारी गोष्ट म्हणजे ईश्वराचं नाम असलं पाहिजे. म्हणजे प्राणाच्या नंतर सुद्धा नाम चालू राहिलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. इतकं प्रेम त्याच्यावरती. तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं की नाम घेता उठा उठी, पडे संसारासी तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ईश्वर पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, आणिक तुझे करसी काही, हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. म्हणजे अगदी सगळ्यांना बोलून हाका मारून सांगतोय की बाबा नाम राहू नका. तशा प्रकाराने महाराजांचं होतं की हकारून सांगे तुका नाव घेता राहू नका. आणि कुणी आक्षेप विक्षेप घेतले, बुद्धिमान तर विलक्षण. प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्या प्रबोधनातनं बुद्धी विलक्षण प्रगट होते त्यांची. राम राम म्हणून राम कसा भेटेल असं एकाने विचारलं, तर त्याच्यावर ते म्हणले की राम राम म्हणून राम कसा भेटेल ह्याच्यापेक्षा एक गोष्ट सांगतो, म्हणले राम राम न म्हणता राम भेटणार नाही. तर म्हणले असं कसं तुम्ही म्हणता? तर ते म्हणले, बघा आपल्याला देव माहिती नाही, हो की नाही, पण आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे. तर एखाद्या स्टेशनवरती आपण गेलो आणि कुठं जायचंय त्याच्याबद्दल मला त्या गोष्टीचं ती नीट माहिती नाही, पण त्याच्यातलं वर्णन मला माहिती आहे समजा, तर मी त्या स्टेशन मास्टरला म्हणजे त्या तिकीट देणाऱ्याला त्याचं वर्णन वगैरे सांगितलं की बाबा तिथं असं गाव आहे, तसं आहे, हे डोंगर आहे, नद्या आहेत, अमुक आहे तमुक आहे. तो म्हणाला नाव सांगा ना गावाचं. नाव जर का सांगितलं नाही तर इतर वर्णन करून काय उपयोग नाही, पण नावच जर का सांगितलं नाही तर ते भेटणं शक्यच नाही, तिकीट सुद्धा मिळणार नाही. म्हणजे नाव सांगायलाच लागणार पहिल्यांदा. त्याप्रमाणे भगवंताचं नाम ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे. सुंदर प्रकटीकरण करत असत की निर्गुण परमात्मा तत्वाला काही नाव नव्हतं, तर त्यांनी काव्यात्मक रीतीने म्हटलं की निर्गुणाला एक जुळं झालं, नाम आणि प्रेम.
आणि ते जुळं जे आहे ते कायम एकत्रच राहतं म्हणलं. त्यामुळे जिथं नाम आहे त्या ठिकाणी प्रेम, जिथं प्रेम आहे त्या ठिकाणी नाम. विलक्षण सुंदर रीतीने कित्येक गोष्टी प्रगट केलेल्या आहेत. तर ते अंतकाळी नाम, अंतकाळ साधायचा म्हणजे काय? अंतकाळ साधायचा म्हणजे ईश्वर स्मरण शेवटी झालं की अंतकाळ साधला, बाकी काही नाही. तेवढे मग ईश्वर स्मरण मरणाच्या वेळेला यावं याच्यासाठी काय करायला पाहिजे? तेवढे की असं काय आहे की आपण झोपतो ना त्या वेळेला एक प्रकारचं ते मरणच असतं थोड्या वेळासाठीच. आणि का मरण म्हणजे एक प्रकारची झोपच असते. तर त्यामुळे रात्री झोपण्याच्या वेळेला झोपण्यापूर्वी नाम घेत जावं, म्हणजे अंतकाळीच्या वेळेला सुद्धा नाम आपल्याला साधता येईल. पण की रात्री झोपेच्या वेळेला नाम येण्यासाठी दिवसभर जागा असताना घ्यायला पाहिजे, तरच रात्री वेगळ्या वेगळ्या प्रकाराने ती गोष्ट प्रतिपादन कशी करायची हे फार सुंदर रीतीने नामस्मरण या भक्तीच्या बाबतीमध्ये. नाम म्हणले की एखादा कुठलाही हुकूम असला आणि तो हुकूम किती कडक असला तरी देखील त्या हुकमाच्या खाली सही जोपर्यंत नसते तोपर्यंत त्या हुकमामध्ये जोर नसतो. तसं म्हणले सर्व प्रकारचं जे साधन आहे त्याच्यामध्ये नाम हे सही सारखं आहे म्हणले. तसंच म्हणून तुम्ही ते घेतलं पाहिजे. वेगळे वेगळे विषय महाराजांनी हाताळलेले आहेत. आज करून म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व सौंदर्य जर का पाहायला गेलो आपण तर त्याच्यासाठी म्हणून एक साधारण आठवडा लागेल रोज बोलून. वाङ्मय सौंदर्य पण तसंच आहे. परंतु आपण आज थोडंसं त्यांचं वाङ्मय सौंदर्य, प्रतिपादन सौंदर्य हाच भाग बघणार आहोत. आणि त्या गोष्टीमध्ये कधी कधी प्रगटीकरण करताना संत या विषयावरती त्यांनी प्रगटीकरण केलं, गुरु शिष्य या विषयावर प्रगटीकरण केलं. संत या विषयावरती प्रगटीकरण करताना त्यांनी असं म्हटलं की बुडत्या माणसाला संतांनी दोरीचा आधार दिला. आता ही गोष्ट बघा, बुडत्याला काडीचा आधार असं एक म्हण आहे. पण संतांनी बुडत्याला काडीचा आधार नाही दिला, दोरीचा आधार दिला. त्याशिवाय संतांच्या सहवासामध्ये काय जाणवतं म्हणजे तर त्यांनी सांगितलं की काही कारण नसताना प्रसन्नता जाणवते. अकारण प्रसन्नता ज्याच्या सान्निध्यामध्ये आपल्याला जाणवते तो संत आहे असं समजावं, म्हणजे सत्पुरुष आहे, संत आहे असं समजावं. कारण त्याचं कसं असतं की त्याच्याजवळच एवढी प्रसन्नता असते. देखे अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता तेथ रिघणे नाही समजता संसार दुःखा अमृताचा निर्झरू प्रसरे जयाचा जठरू तया क्षुदे स्पृशेचा अडधरू. काहीच नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना. एखाद्याच्या जठरामध्ये अमृताचा निर्झरच वाद असेल तर त्याला भूक लागणार नाही. तैसे हृदय प्रसन्न होय ते तर दुःख काहीच की आहे ते तर आपैसी बुद्धी आहे परमात्मा रूपी. अशा प्रकारे त्याच्या सान्निध्यामध्ये का होतं तर इंड्यूस इलेक्ट्रिसिटी असते की नाही, की एका इलेक्ट्रिक करंट एका तारेत पास होत असतो, त्याच्या खाली असलेल्या तारेमध्ये ते इंड्यूस होतो. तशा प्रकाराने ह्यांच्यावरली प्रसन्नता इतरांच्या अंतःकरणामध्ये प्रकट होते. म्हणून संतांचा सहवासामध्ये मुख्य गोष्ट काय की हो ते काय ज्ञान देतील वगैरे वगैरे, काय देतील आम्ही घेऊ का नाही, पण मुख्य तेवढा वेळ आमचा प्रसन्न जातो, ही सगळ्यात महत्वाची. कबीरा संगत साधकी जो गंधे के पास गंदी कुछ भी दे नहीं फिर भी बाचा सुवास. असं त्यांनी म्हणलं. सुगंधेच्या दुकानामध्ये गेल्यानंतर काही आपण घेतलं नाही, त्यांनी दिलं नाही तरी आपल्याला तेवढ्या वेळ पुरत सुगंध मिळतो. त्याच्या प्रकाराने ही प्रसन्नता आहे. गुरु शिष्य संबंधामध्ये संत देव यांच्या संबंधामध्ये प्रगटीकरण फार सुंदर केलं. म्हणलं की मूल रडत असेल, मूल हसत असेल त्यावेळेला बाप जवळ घेतो, तसा देव आहे. पण आई मात्र मूल रडत असेल त्यावेळेला ते घेते, बाप त्यावेळेला सहसा घेत नाही.
तसेच संत आहेत म्हणले की मूल रडत असताना घेतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. साधना करणं, अनुग्रह घेताना घेऊन आणि अनुग्रह न घेताना याच्यामध्ये काय फरक आहे? तर दडले अनुग्रह न घेता साधना करणं हे मुलाने आईचा हात धरण्यासारखं आहे. पण अनुग्रह घेऊन साधन करणं हे आईने मुलाचा हात धरण्यासारखं, म्हणजे तो पडण्याची शक्यता दे. कधी कधी त्यांना असं एक तर त्यांची बुद्धिमत्ता प्रत्येक ठिकाणाहून प्रगट होते. म्हणजे असे साधे दिसले तरी इतकी तीव्र आणि एक शार्प बुद्धिमत्ता, तत्काळ उत्तर येत त्यांचं. कोणीतरी त्यांना असं विचारलं की सर्वसाधारण माणसं प्रपंचामध्ये आसक्त असतात आणि संत देखील प्रपंचात आसक्त असल्यासारखे दिसतात, मग फरक काय आहे? तर त्यामुळे तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे की संत म्हणले प्रपंचात आसक्त असल्यासारखे दिसतात आणि सामान्य माणसं असतात, असा फरक आहे. पण म्हणजे ज्याने प्रश्न विचारला तो फळाचा व्यापारी होता, तर त्याला त्याने उत्तर दिलं कसं की बघा म्हणले की आंब्याचा रस काढला तर कितीही रस काढला तरी देखील त्याच्या कोळीला थोडा रस राहतोच. तशी प्रपंच माणसाने किती आसक्ती सोडायची राहिली तर सांग म्हणली तर देखील थोडीशी तशी राहते. पण संत म्हणले चिक्कूच्या बी सारखे एकदम खटकन. दृष्टांत सौंदर्य इतकं विलक्षण होतं महाराजांचं. विचारलं त्यांना की गुरु शिष्य याच्यामध्ये बुद्धिमान माणूस असेल त्यांनी गुरु न करता स्वतःच्या विचाराने भावून करायला काय हरकत आहे? ते म्हणजे बघा की ज्या वेळेला एखादी व्यक्ती ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला ती ज्ञानी नसते म्हणूनच प्रयत्न करत असते. त्यामुळे ती जे उपाय करते ती त्या व्यक्तीच्या अज्ञानातून आलेले उपाय असतात. आणि ज्या वेळेला ज्ञानीपुरुष उपाय सांगतो त्यावेळेस त्याच्या ज्ञानातून आलेले असतात. त्यामुळे अज्ञानातनं व्यक्ती उपाय करते ज्ञानासाठी, त्याच्यापेक्षा ज्ञानी व्यक्ती ज्ञानाच्याच माध्यमातून उपाय सांगते, त्याचा आपण फायदा करून घ्यावा. असं सूक्ष्म भाग. जसं गुरुसेवा याच्या बाबतीमध्ये अनेक व्यक्तींना असं वाटतं की गुरुची सेवा म्हणजे काय करायचं असतं. तर गुरु सांगेल तसं वागणं ही त्याची सेवा आहे, म्हणजे साधना आणि व्यवहारामध्ये योग्य वर्तन करणे. प्रत्यक्षामध्ये गुरूंना सेवेची आवश्यकता काही नसतेच. म्हणजे किंवा पाय चेपायचे आहेत असं लोकांना सेवा म्हटलं की पाय चेपणे हेच लोकांच्या डोळ्यासमोर येतं पहिल्यांदा, किंवा पाय चेपायचे. आता एखाद्या गुरुचे 1000 शिष्य आहेत समजा, ते सगळे आले पाय चेपायला काय पाय चेपणे वगैरे या सगळ्या गोष्टी माणसाच्या डोक्यात असतात. पण स्वामीच्या मनोभावा न चुकीचे ह्याची परमसेवा. म्हणजे परमसेवा म्हणजे काय की त्यांचा जो मनोभाव आहे त्यानुसार वागणे. बेलसरे महाराज हे खूप तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते एकतर आणि तार्किक पण होते. तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं तर आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं, आम्ही काय करू तुमच्यासाठी ते सांगा, असं त्यांनी एक दिवस महाराजांना विचारलं. ते महाराज म्हणले बघा माझ्यासाठी तुम्ही काय करायचं असेल तर तुम्ही स्वतःसाठी करा, म्हणजे ते मला मिळेल. बाकी काही नाही, तुम्ही माझ्यासाठी काही करूच नका, स्वतःसाठी करा म्हणजे ते मला मिळेल. कारण की मला काही माझ्यासाठी म्हणून मी तुमच्याशी संबंधित आहे असं नाही, तुमच्यासाठी म्हणूनच आहे. तुम्ही स्वतःसाठी म्हणून जितकं चांगलं कराल तितकं मला मिळेल. असं प्रत्येक गोष्ट आहे. तर आपलं कल्याण करून घेणे हीच गुरूंची खरी सेवा आहे असं त्यांनी म्हटलंय एका ठिकाणी. आपलं कल्याण करून घेणे, त्याच्यासाठी योग्य वागणे ही गुरूंची सेवा आहे. त्यांना असं शार्पनेस मी जो म्हटला तो मी जे काही काही कॅटेगरीज काढलेल्या आहेत त्यातला हा भाग आहे की शार्पनेस त्यांच्या प्रतिपादनातला त्याचा पण एक वेगळा आल्हाद असतो. बुद्धिमत्तेची चमक दिसली की आपल्याला एकदम विलक्षण वाटतं. ते हा त्यांना असं विचारलं की संत हे निवृत्तिक असतात तरी देखील दुसऱ्याची वृत्ती ते बरोबर जाणतात, हे कसं काय? आणि हा प्रश्न एका डॉक्टरने विचारला होता.
संत हे निवृत्तिक असतात, तरी दुसऱ्याची वृत्ती ते बरोबर जाणू शकतात. हे कसं काय? त्याच्यावर महाराजांनी लगेच उत्तर दिलं, थर्मामीटरला जसा स्वतःचा ताप नसतो पण दुसऱ्याचा ताप बघू शकतो. एकदम परफेक्ट उत्तर. तशा प्रकाराने. किंवा त्यांना असं म्हणजे ॲप्रोप्रिएटनेसच्या बाबतीमध्ये विचारलं होतं की बाबा सगळीकडेच परमात्मा आहे असं अशा प्रकारचं जर का ज्ञान संतांना झालेलं असेल तरी देखील ते प्रत्येक माणसाशी वेगळा वेगळा व्यवहार कसा करतात, त्यांची समता अशी कशी असते? तर त्याच्यावर ते महाराजांनी सांगितलं की समता म्हणजे सारखेपणा नव्हे, समता म्हणजे ॲप्रोप्रिएटनेस, म्हणजे योग्य वर्तन. ते म्हणले सगळीकडे एकच तत्व आहे हे मान्यच आहे म्हणले, पण हा दृष्टांत बघा. दिवाळीमध्ये म्हणले की सगळी जी चित्र असतात ती मातीतून आलेली असतात. किल्ला पण मातीचा असतो, चित्र पण मातीचे असतात. मातीचाच राजा असतो, मातीचीच गाय असते, मातीचीच गवळण असते. पण हे आपल्याला समजतंच की नाही मातीचं सगळे मातीची चित्र आहेत म्हणून. परंतु राजाच्या ठिकाणी आपण काही गाय ठेवत नाही. राजाच्या ठिकाणी राजाच ठेवतं. कारण की आपल्याला जरी हे माहिती आहे की सगळे माती आहे तरी देखील त्या त्या ठिकाणी व्यवहारतः त्याच्यामध्ये असलेला भेद, तो योग्य ठिकाणी योग्य रीतीने व्यवहार करणे, याच्यामध्ये हे समत्वच. त्याच्या पाठीमागे तत्व ते एकच आहे हे जाणून घेणं आणि त्याच्यानंतर व्यवहार करणं त्याच्याशी योग्य असा, त्याच्यामध्ये समत्व काही बिघडत नाही. पण या दिवाळीच्या किल्ल्याचं उदाहरण फार परफेक्ट. असं दृष्टांत सौंदर्य त्यांच्या प्रत्येक पानापानामध्ये दृष्टांत सौंदर्य. त्याच्यामध्ये संतांचा देहानी सहवास, त्याच्यानंतर त्यांच्या मंत्राचा सहवास, त्याच्यानंतर त्यांच्या विचारांचा सहवास, त्यांच्या अस्तित्वाचा सहवास. हा सहवास घेऊन असं ते सांगतात की तू कर. मुख्य गोष्ट म्हणजे ते असं म्हणत नाही की तू अयोग्य आहेस, योग्य आहेस असं सांगतात. संतांचं वैशिष्ट्यच या प्रकारचं असतं की ते बोलणं वगैरे सुद्धा असं खूप विलक्षण सुंदर असतं. दादा महाराज सातारकर म्हणजे बाबा महाराज सातारकर प्रवचनकार आहेत ना, त्यांचे आजोबा प्रेममूर्ती असं त्यांना म्हणत. आणि त्यांचे नाशिकला एका ठिकाणी असलेल्या मठामध्ये म्हणजे होतात तर त्या ठिकाणी ते होते. त्यावेळेला ते पठ्ठे बापूराव म्हणून होते आणि ते असे तमाशाची गाणी वगैरे लिहित असत, परंतु असं खूप बुद्धिमान व्यक्तिमत्व. तर ते पठ्ठे बापूराव विलक्षणच होते आणि ते त्या मठाच्या दारामध्ये जाऊन असे उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे फळाची माणसं सगळी, म्हणजे त्याच्यात तिथं त्यांनी दारातच ओरडले, मी पतित आहे, मला प्रवेश आहे का? तर त्याच्यातून त्यांनी आत्मधून एवढं सांगितलं, या इस्पितळ ही रोग्यांसाठीच असते. इतकं बरोबर किंवा मला पतित आहे, त्याला प्रवेश आहे का? इस्पितळ ही रोग्यांसाठीच असते. चाल केला असे मोकळा, बोल विठ्ठल वेळा वेळा. तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळे बसे. पंचपातकाच्या कोडी, नामे जळता न लगे घडी. केली मागे नको पाहू, तुझं जमाना आम्ही आहो. तू काय पाठीमाग काय चुका केल्या असतील तर केलेल्या असतील, जाऊन दे. तू जर का नीट चालायचं ठरवलंस तर तुझा मी जमान राहतो, तुझं जमाना आम्ही आहो. तुका म्हणे काळा रीग नाही निगती ज्वाळा. हे अग्निस्वरूप असतात संत, त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी त्याच्यामधनं जी काही दोष असतील ते सगळे दोष नष्ट होतील. महाराजांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं होतं ते म्हणजे कथा सांगत असत. ते निरनिळ्या उदाहरणांच्या कथा फार सुंदर आहेत. ते कथा एक बाई आलेले होते आणि ते महाराजांना असं म्हणाले की महाराज असं सांगत होते त्याच्यामध्ये की बघत ते इंग्रजी मराठी संस्कृत तज्ञ होत्या. त्या बाई शिकलेल्या होत्या जास्ती, मी जास्त शिकलेल्या असल्या की पंचायत असते त्याच्यातलं होतं थोडंच. इंग्रजी मराठी संस्कृत तज्ञ होत्या. तर महाराज त्यांना म्हणले की तुम्ही भगवद्गीता वाचली का? ते म्हणले हो. तर तिचा आमचा अभ्यासाचा विषय होतो. ते म्हणले की सगळ्या ग्रंथांची ही भगवद्गीता ही आई आहे. श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे
वागण्याचा प्रयत्न करावा. सर्व धर्मामध्ये गीतेसारखा काही ग्रंथ नाही. जो तो ग्रंथ त्याच्याप्रमाणे करेल त्याला भगवंत भेटेल, असं सगळं महाराज म्हणत होते. तर त्यामुळे म्हणले की तुम्ही श्रीकृष्णाला आणि गीतेला एवढं महत्व का देता? सगळ्याच धर्म सारखेच वाटतात मला सगळे धर्म सारखेच वाटतात. कृष्ण आणि गीता एवढं महत्व देण्याचं काही कारण नाही. बरं, त्या खूप विदुषी म्हणजे विद्वान बाई होत्या. तर मग सगळं हळूहळू महाराज म्हणजे ठीक आहे म्हणून ते काही महाराजांचं एक वेगळी पद्धत होती. ते काही लगेच कॉन्फ्रंटेशन वादविवाद असं काय करत नसतं. मग हळूहळू त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता घरची परिस्थिती वगैरे या सगळ्या गोष्टी आपलेपणा निर्माण होऊन त्यांनी सांगितलं मला मुलगी आहे, शिकलेली आहे, चांगली आहे, लग्न व्हायचंय तिचं, तेवढी एक महाराज काळजी आहे मला. ते म्हणले काय नाही झालं तिचं लग्न म्हणून कुठं बिघडलं? जगामध्ये कितीतरी मुली आहेत, कित्येकांचे लग्न नाही झाले, तुमच्या मुलीचं नाही झालं तर काय बिघडलं? तर ते म्हणले असं कसं महाराज, माझी मुलगी आहे. ते म्हणले धर्माचा पण तसंच आहे. माझा धर्म असा असतोच म्हणले, काही सगळे मला सारखे वगैरे असं म्हणता येत नाही. म्हणून त्याचे असे टॅक्टफुली बरोबर त्या गोष्टी त्यांच्या त्याच्यामध्ये, आणि आपलं म्हणणं दुसऱ्या माणसाला अगदी इतकं सुंदर पटवून देतात. एका गृहस्थाला मूल नव्हतं, तर त्याच्यामध्ये त्याने महाराजांना म्हटलं की बाबा सगळं काही आहे, ऐश्वर आहे आमचं काय, पण तो ही गोष्ट नाहीये. महाराज म्हटलं तर काय, मोठं घर आहे म्हणले, अनेक खोल्या असतात घरामध्ये, एखादी खोली नसली तर काय बिघडत? तो माणूस म्हणला की पण मुख्यच खोली नसली तर? तेव्हा महाराज लगेच म्हणले घरातली मुख्य खोली म्हणजे देवघर समजा. देवघर असलं म्हणजे झालं, बाकीच्या खोल्या असोत नसोत, असल्या तर चांगलंच आहे, नसलं तरी काही बिघडत नाही, देवघर असलं म्हणजे झालं. तसं म्हणजे जीवनाचा उद्देश कसा फोकस करायचा ईश्वरावरती, त्याचं अतिशय उत्कृष्ट उदाहरणं महाराज देत असत. वास्तवतेला भावनेची जोड ते नेहमी देत असत, आणि त्याच्यामध्ये भावना किंवा तर्काचं ज्ञान या सगळ्या गोष्टीला सतत वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे, अशी एक महाराजांची भूमिका होती. म्हणजे भावनेला जसं वास्तवाचं भान ठेवत असत की त्या पद्धतीने इतरही गोष्टीला. मी एक जण असे आले होते की द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग झालेलाच नाही असं एखादं संशोधन होतं. महाभारताचं संशोधन करत होते, रिटायर्ड व्यक्ती, चांगल्या पोस्टवरती. महाराजांना म्हणले की महाभारताचं मध्ये हे द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग झालेला आहे, माझं संशोधन त्या महाभारतावरती चालू आहे त्याच्यात. तर ते म्हणले ठीक आहे, आम्ही काय ते संशोधन वगैरे काही करत नाही, परंतु अर्थ भगवंताला हाक कशी मारावी याचं द्रौपदी उदाहरण म्हणून सगळे आधार सुटल्यानंतर माणूस हाक कशी मारतो ईश्वराला त्याचं उदाहरण म्हणून द्रौपदीचं दिलं जातं. त्यावेळी पण आवा ते प्रसंग झालेला नाही द्रौपदी वस्त्रहरणाचा. तर ते म्हणले हे बघा, द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घडलेला असो किंवा नसो, पण काळ आपलं शरीररूपी वस्त्राचं हरण सारखं करतो आहे, तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. नको त्या संशोधनामध्ये वेळ कशासाठी घालवायचा. दररोज काळ आपलं वस्त्र हरण करतो आहे, तर तिथं आपण शेवटी कशा जाऊ हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे नेहमी एक प्रकारे वास्तवाचं भान ते ठेवत असत. व्यक्तिमत्व एक विलक्षण होतं. महाराजांचं व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच भाग होता. कितीतरी संतांची वेगळी व्यक्तिमत्व असतात, तसं महाराजांचं व्यक्तिमत्व म्हणजे असं गोड बोलणं वगैरे असलं तरी सुद्धा ते असे फार छान खेळकर हसरं असं व्यक्तिमत्व असायचं त्यांचं. आणि ते अशा प्रॅक्टिकल गोष्टी पण करायचे खूप. एकदा सदुभाऊ लेले म्हणून अलिबागचे त्यांचे शिष्य, त्यांची जी आई होती ती वृद्ध होती,
आणि त्या म्हाताऱ्या आईने महाराजांना म्हटलं की महाराज मला काही इच्छा नाही, आता आपल्या मांडीवरती मरण यावं एवढी सोडून मला काही इच्छा नाही. महाराज म्हणले असं मग कशाला वेळ घालवायचा, आजच चला असं म्हटल्यानंतर ती म्हातारी इतकी गडबडून गेली की महाराज तशी काही एवढी काही नाही म्हणजे. तर त्याच्यानंतर महाराज म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, हनुमंत तुम्हाला सदोदित तुमच्या बरोबर राहतील आणि तुम्हाला हनुमंत स्वतः रामाकडं घेऊन जातील याची मी तुम्हाला ग्वाही देतो, पण तुम्ही त्याचं स्मरण मात्र तिथपर्यंत ठेवलं पाहिजे. आता बघा की हनुमंत घेऊन जाणार आपल्याला महाराजांनी सांगितलंय म्हटल्यानंतर ह्या विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी या व्यक्तीचं मानसिकता किती सांभाळली गेली असेल विचार केला, किंवा आपल्याला न्यायला हनुमंत आपल्याला रामाकडे घेऊन जाणार आहे, आपण त्याचं नाम घ्यायचं बास, आता दुसरं काही करायचं नाही. म्हणजे त्यांच्या जीवनाला जो पर्पज पाहिजे त्या वेळेचा तो बरोबर महाराज देत असत की, पण असा एक मोठा छान आधार देऊन देत असत. म्हणून नुसती उडवाउडवी नाही, त्याला आधार देणं हा पण भाग महाराजांच्या मध्ये फार होता. आणि त्याचबरोबर ते असं एकदम सटकन माणसाला जागेवरती आणत असतात. एका मुलीने महाराजांना सासरी त्रास असलेली मुलगी होती आणि तिने महाराजांना निरोप पाठवला की सासूची बुद्धी बदलली तर बरं होईल. तर त्याच्यावर महाराजांनी तिला निरोप पाठवला, हा परोपकार कशासाठी, स्वतःचीच का बदलून स्वतःचीच का बदलून घेऊ नये. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की ते एक नुसतं वाङ्मयीन सौंदर्य हा तर भाग आहे, पण त्याचं व्यक्तिमत्वाचं पण एक विलक्षण सौंदर्य होतं. ते अतिशय हास्रे खेळकर अशा प्रकारचे बोलण्याच्या मध्ये त्यांच्या अशा प्रकारची गोष्ट होती की ते अंतःकरणाला स्पर्श करून जात असे, बुद्धीलाही स्पर्श करून जात असे आणि पटूनच जात. एकाने म्हटलं की मला सगळे सद्गुण अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह असे जे सगळे सद्गुण, अहिंसा, सत्य, अस्थैर्य या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर सगळे दैवी गुण संपत्ती असं सगळं मला असायला पाहिजे असं वाटतं. त्याच्यावर महाराज म्हणले बघा, एक मुलगी होती, ती म्हणली की मला दीर, नणंद, सासू, सासरे ही सगळी नाती फार आवडतात. तर तिला आपण उत्तर देऊ की तू एक लग्न कर एका पुरुषाशी, म्हणजे तुला ही नाती आपोआप मिळेल. तसं तुम्ही एक परमेश्वर प्राप्त करून घ्या, म्हणजे हे सगळे सद्गुण त्या दिशेने चालत की आपोआप तुमच्या अंगामध्ये येतील. सद्गुणांच्या पाठीमागे लागण्याचं काही कारण नाही. ईश्वराच्या अनुसंधानामध्ये राहा, म्हणजे ते सद्गुण आपोआप येते. अशी जी गोष्ट आहे त्याबरोबर ज्या काही कथा सांगत असतात की एक मुलगा होता आणि तो मोठ्या शहरात गेला आणि त्या ठिकाणी एका मोठ्या श्रीमंत माणसाचं लग्न त्यांनी पाहिलं आणि त्या श्रीमंत माणसाचं लग्न पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की बापरे केवढं मोठं गरीब मुलगा होता, गरीबा घरचा, आणि ते सगळं पाहिल्यानंतर तो म्हणला बापरे हे केवढं मोठा खर्च याला येत असेल लग्नाला. त्यामुळे त्याने आपल्या बाबांना सांगितलं की लग्नाला एवढा खर्च होतो म्हणजे असं माझं शक्यच नाही. तर त्याच्यामुळे म्हणलं की लग्न करायला बसता काही खर्च येत नाही, त्यामुळे लग्न हे स्वस्तातच होत असतं, तू काही काळजी करू नको, तुझं लग्न होईल. त्यामुळे एकंदर भारताच्या मध्ये वाटेल तेवढा बडेजाव असू शकतो, पण आपला एक छोट्या ह्याच्याने ईश्वराशी मन जोडलं जाणं याच पद्धतीने लग्न होतं परमार्थामध्ये. एका बाईला त्रास होता आणि एका घरामध्ये त्यांना नामस्मरण वगैरे चालायचं नाही. स्त्रियांनी, पूर्वीच्या काळची गोष्ट आहे की स्त्रियांनी अमुक केलं तर चालणार नाही, तमुक केलं तर चालणार नाही असं घरातले लोक म्हणू शकत असत. आता तसं कोणी म्हणू शकत नाही. तर त्यानुसार तिला खूप त्रास होता आणि तर त्यावेळेला काय करणार मग तिने महाराजांना सांगितलं की आमच्या घरामध्ये नामस्मरण वगैरे हे चालत नाही, काही स्त्रियांनी परमार्थ केलं चालत नाही. त्याच्यावर महाराज म्हणले हे बघ, मुलीसारखं बोलत असत, हे बघ लोणी खाल्ल्यानंतर अंगी लागतं की नाही. तर ते म्हणले हो लोणी खाल्ल्यानंतर अंगी लागतं. लोणी म्हणले चोरून खाल्लं तरी अंगी लागेल की नाही. चोरून मग तू मला नामस्मरण कर बास, या बाकी काही करू नको.
मनातल्या मनात नामस्मरण कर. म्हणजे कुणाचीही अशा प्रकारचे एक्सक्युजेस परमार्थामधले किंवा अडचणी आहेत त्याच्यावरती मार्ग इतक्या सहज रीतीने सांगत आणि पटायचं किंवा लोणी चोरून काढलं तरी गेलं. शब्द सुद्धा इतके सुंदर वापरत होते. सांप्रत स्थिती कशी आहे स्वतःची, पहाट झाली की थोडा उजेड आणि थोडासा अंधार असतो. तसं म्हणले की आत्ता आपल्या बाबतीमध्ये देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा थोडासा किंचित उजेड आहे. त्यामुळे देहबुद्धीचा अंधार जाऊन पूर्ण प्रकाश दिसण्याच्यासाठी म्हणून नामस्मरणाचा दिवा हा लावून ठेवावा. ज्या वेळेला उंबरठ्यावरती लावलेला दिवा दोन्ही खोल्यांच्यामध्ये प्रकाश पडतो, तसा नामस्मरण हा अंतःकरणावरती लावून ठेवलेला दिवा हा प्रपंच आणि परमार्थ या दोघांमध्ये प्रकाश पाडतो. काव्यात्मक सुंदर बोलत असतात, पटेलाच्या प्रकाराने बोलत असतात. कुणी संदेह घेतले तर त्याला उत्तर पण इतकी अप्रतिम देत असत. त्याच्यावरती एकाने असं म्हणलं की महाराज गुरूंना वंदन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की गुरु सगळ्या मनातल्या कामना पूर्ण करतात. तर असा अनुभव आम्हाला काही येत नाही की मनातल्या कामना पूर्ण करतात, असा अनुभव आम्हाला काही येत नाही. आता वेगवेगळ्या संतांच्या प्रकृती भिन्न असतात. भक्तांना देव सहाय्याला धावून येतो असं एकदा गुलाबराव महाराजांना असं विचारलं होतं एकाने की देव भक्तांच्या पाठीराखा असतो, त्यांच्या संकटामध्ये धावून येतो असं आम्ही ऐकलेलं आहे, पण आम्हाला त्याचा अनुभव येत नाही, असं का होतं? त्याच्यावरती गुलाबराव म्हणले तू भक्त नाहीस म्हणून येत. असं ते डायरेक्ट गुलाबराव महाराजांचा सडेतोड होते खूप. पण गोंधळेकर महाराजांना ज्यावेळेला विचारलं की भगवंता हा भक्तांच्या कामना पूर्ण करतो असं जर म्हटलं जातं, पण आम्हाला तसं काही ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे, तर आमच्या काही तसं अनुभवाला येत नाही. तर ते म्हणते की बाबा आपल्या अनुभवाला येत नाही ही गोष्ट खरी आहे, पण कामना पूर्ण करतो ही गोष्ट खरी आहे. तुम्ही विचार करा ज्ञानेश्वरांच्या कामना कुठल्या असतील. एकदमच त्या प्रश्नाला इतका वेगळा टर्न मिळाला की ज्ञानेश्वरांच्या कामना काय असणार की ईश्वराचं दर्शन व्हावं, त्याच्यानंतर भक्तिप्रेम प्राप्त व्हावं, अशाच प्रकारच्या कामना ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलेल्या. त्यांनी काही आपल्यासारख्या कामना बाबा 2 मुलं हवे किंवा अशा प्रकारचं काहीतरी म्हणून त्यांनी त्या प्रश्नाचं ज्या वेळेला स्वरूप हे विचारलं की महाराज ज्ञानेश्वरांच्या कामना काय असतील, संपलं त्याचं उत्तर. त्या कामना पूर्ण करतो असं त्याचा अर्थ. प्रतिपादन जे होतं ते प्रतिपादन खूप सोप्या पद्धतीने करत असत, परंतु दृष्टी उघडून देत असत. की कुणीतरी वाढदिवसाच्या संबंधी शुभेच्छा वगैरे, तर वाढदिवस म्हणजे काय असतं म्हणलं की शरीर वाढतं त्याला वाढदिवस म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जयाचे आयुष्य धाकोटे होय, वाढदिवसाच्या दिवशी आयुष्य कमी होतं असं. दयाचे आयुष्य धाकोटे होय, बळ प्रज्ञा चिरोनी जाय, तयाचे सेवेती पाय वडील म्हणून. मग वडील कुणाला म्हणायचं? श्रुती स्मृतींचे अर्थ आपण स्वयंभूनीच अर्थ आचरोनी जगात येत वडील जे. वडील म्हणजे श्रुती स्मृतींचे अर्थ स्वतः जगून इतरांना देतात, त्यांना वडील असं म्हणायचं, असं ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलं. तर त्याच्यावर त्यांनी म्हटलं महाराजांनी वाढदिवस याचा अर्थ ज्या दिवशी आपल्या पारमार्थिक अनुभवामध्ये वाढ होईल तो आपला वाढदिवस समजा. एकदम पटण्यासारखी गोष्ट आहे. ज्या दिवशी आपल्या पारमार्थिक अनुभवामध्ये वाढ होईल तो आपला वाढदिवस समजा. शब्दांचं कौशल्य महाराजांच्या याच्यामध्ये होतं की एखादा डोक्यावर हात ठेवून चमत्कार का होत नाहीत वगैरे याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा हे सगळे प्रकार तुम्ही त्याच्या भानगडीत पडू नका. एक हाडकोळा माणूस होता आणि का त्याला लठ्ठ होण्याच्यासाठी तो जर का असं म्हणायला लागला की अंगावर सूज येऊ दे सूज येऊ दे, तर त्याचा काही उपयोग नाहीये. तशा प्रकाराने एकदम या अनुभवाने काय होत नाही. तर त्यांनी जर का याच्या उलट आता शब्दामध्ये त्यांचे असं शब्द कौशल्य पण खूप होतं. नीट औषध त्यांनी जर का घेतलं तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचं शरीर घट्ट होईल. त्याप्रमाणे शब्द कौशल्य खूप होतं त्यांचं. वाचता कळतं की असं असं एक त्याला एक रेझोनन्स म्हणतात तसा काही काही वेळेला असतो, काही काही वेळेला रिदम असतो.
तर पैसा म्हणले, माणसाला असं वाटतं की पैसा आपल्याला पुरून उरावा. म्हणजे पुरून उरणं हा शब्द आहे की नाही, की पुरून उरला पाहिजे म्हणजे तो आपलं खूप झालं, अन्न पुरून उरलं पाहिजे. तसं पैसा म्हणले पुरून उरावा असं आपल्याला वाटतं, परंतु हा कधीच असं होत नाही. तो आपल्याला पुरतो आणि उरतो, त्याच्यावरती पुरून उरतो आणि आपल्या उरावरती जास्त म्हणले. तसं होता कामा नाही. आवश्यक आहे ही गोष्ट खरी आहे, पण इतकं त्याच्या नादी लागतं कामा नाही. जसं महाभारताच्या साठी एक जण संशोधन करत होता, त्यावेळेला दुसऱ्याने संशोधन केलं होतं की कृष्णावरचं संशोधन केलं होतं आणि का कृष्णाचं जन्मस्थळ कुठलं आणि निर्याण स्थळ कुठलं वगैरे हे सगळं त्यांनी शोधून काढून ते महाराजांना सांगितलं की ते मी सगळं संशोधन केलंय, त्याचं जन्मस्थळाचं निर्याण स्थळाचं वगैरे संशोधन केलं. तर त्याच्यामध्ये महाराज म्हणले हे सगळं ठीक आहे, परंतु संतांना कृष्णाच्या प्राप्तीसाठी म्हणून असं संशोधन करायची कधी गरज वाटली नाही किंवा संत फिरत गेलेत की ते कुठं जन्माला आला. म्हणले कृष्णाचा जन्म खरं पाहता आपल्या अंतःकरणात झाला पाहिजे. मग त्याचं अनुसंधान करताना अंतःकरणामध्ये ईश्वरभावानं निर्माण झाले की कृष्णाचा जन्म झाला. ही त्याच्या पाठीमागची म्हणजे असं ज्या वेळेला भूमिका तयार करून देणं हे संतांचं काम असतं. धर्मसंस्थापना याचा अर्थ नवीन धर्मसंस्थापना करत, नवीन धर्म निर्माण करत नाही, आहे त्या धर्माच्या बद्दलच्या धारणा जास्त उत्कृष्ट करण्याचा संत काम करत असतात, ते कार्य करत असतात. तसं महाराजांनी हे विलक्षण प्रकारामध्ये केलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र या सगळ्यांमध्ये या सगळ्या भाष्य वगैरे यांनी निर्गुण अशा परमात्म्याच्या स्वरूपाची रूपरेषा काढून दिली आणि संतांनी त्याच्यामध्ये रंग भरला. त्याला सगुण उपासना असं म्हटलं जातं. या बरोबर अनुसंधानाच्या पाठीमागे भावनात्मक भूमिका असायला पाहिजे. केवळ यांत्रिकपणाने ते अनुसंधान होत नाही. ईश्वर स्मरण करताना त्याच्यासाठी म्हणून एक विशिष्ट प्रकारच्या अनुसंधानाची आवश्यकता असते. तर त्याच्यावरती ते उदाहरण देताना महाराज म्हणले की आघाडी रोज काशीला जाते, परंतु तिला काही काशी यात्रा घडली असं म्हणता येत नाही. तसं आमची साधना होता गावामध्ये. त्याच्यामध्ये आमचा भाव हा त्याच्यामधले महत्वाची गोष्ट. व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगतो की त्या व्यक्तिमत्वाच्या मध्ये खेळकरपणा खूपच होता, ही तर गोष्ट आहे. दृष्टी तर न्यायाची उघडून देणं होतं, परंतु असं बोलता बोलता एकदम रॅशनलिस्टिक सायंटिफिक ॲटिट्यूड या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे अजून काही प्लस व्हॅल्यू संतांच्या मध्ये असते नेहमी. रॅशनलिझम, सायंटिफिक ॲटिट्यूड. आता उदाहरण सांगायचं, मी पहिल्यांदाच भाऊसाहेब महाराजांचं जे उदाहरण सांगितलं ते भाऊसाहेब महाराजांना एकदा एकाने विचारलं होतं की कोणत्या दिवशी कोणत्या दिशेला जावे अथवा जाऊ नये. आता असं असतं ना कन्सेप्ट की बाबा शुक्रवारी या दिशेला जाऊ नये, आपल्याला त्रास होतो किंवा काहीतरी, कोणत्या दिवशी कोणत्या दिशेला जावे अथवा जाऊ नये. त्याच्यावरती महाराजांनी सांगितलं कोणत्याही दिवशी कोणत्याही दिशेला, म्हणजे सायंटिफिक उत्तर झालं कोणत्याही दिवशी कोणत्याही दिशेला जावे. पण त्याचं उत्तर देताना महाराजांनी सांगितलं कोणत्याही दिवशी कोणत्याही दिशेला नामस्मरण करीत जावे. हे एकदम प्लस व्हॅल्यू आहे. म्हणजे काय की तुम्ही सिक्युअर्ड आहात, तुमचं मन सिक्युअर्ड असलं की सिक्युअर्ड असतं. ते शकून अपशकून अमक तमक हे सगळं संत मानत नाही. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा, सगळा काळ शुभ आहे, दिशा सर्व शुभ आहे, अशीच संतांची भूमिका असते. एक जण महाराजांच्याकडे आला आणि तो म्हणला की आज माझ्या अंगावरती पाल पडली बाहेर पडताना, तर आता शुभ मानायचं का अशुभ काय अशुभ मानायचं का काय करायचं, म्हणजे काय मानायचं. तर महाराज म्हणले चांगलं झालं पाल पडली तुझ्या अंगावर. म्हणलं चांगलं झालं, हो म्हणले, तू तिच्या अंगावर पडला तिच्या अंगावर पडले काय, तू तिच्या अंगावर पडलास. असं ते व्यक्तिमत्वाचं सौंदर्य मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये त्यांना एक असा झटकन त्या गोष्टीला एक पॉझिटिव्ह स्वरूप देत असत. ऋषीमुनी एवढं मोठं तप केलं
आणि मग त्यांना अप्सरांनी त्यांचं तप भंग कसं केलं असं एकाने महाराजांना विचारलं. तर ते म्हणले, ज्याला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तो राजा काय जेवत असेल आणि ते कसं चुकीचं आहे वगैरे याची उठाठेव करण्याचं कारण काय आहे. तुम्ही पहिल्यांदा ऋषीमुनी व्हा, मग त्याच्यानंतर कोणच्या अप्सरा येतात ते नको त्या गोष्टीवरती चर्चा करत राहणे हे त्यांना अजिबात पसंत नव्हतं. एक तर खूप गोष्ट मार्मिक सांगितली की एका माणसाने आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती. म्हणजे काळजी ही एक मोठी विलक्षण गोष्ट असते. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती. पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यानंतर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झालं, मग पुढे चांगली सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. मग त्याच्यानंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. मग त्याच्यानंतर तिला काही दिवसांनी मूल झालं, त्या मुलाला फिट्स येऊ लागल्या म्हणून काळजी लागली. आणि असं करता करता काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली, पण तेव्हा परत म्हाताऱ्याला स्वतःलाच फिट यायला लागली. म्हणजे अशा रीतीने माणसाचं आयुष्य फालतू गोष्टीला खूप महत्व देत 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 मुख्य गोष्टच विसरून गेला, अशा रीतीने वाया जातं. त्याचा एक उत्कृष्ट उदाहरण महाराजांनी सांगितलं. कधी कधी गीतेच्या मधल्या कित्येक गोष्टी अतिशय सोप्या शब्दात आणि अप्रतिम रीतीने महाराजांनी व्यक्त केलं. आता अशोच्या नानोशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश नानु शोचंती पंडिताः. म्हणजे ज्या वेळेला पहिला श्लोक आहे हा भगवद्गीतेचा ज्ञानपर श्लोकामधला हा पहिला श्लोक आहे की ज्याचा शोक करू नये त्याचा शोक करतोयस आणि ज्ञानीपुरुषासारख्या गोष्टी बोलतो आहेस, असं ते अर्जुनाला भगवान म्हणतात. जे गेलेलं आहे आणि जे अजून जायचं आहे, म्हणजे गेलेलं आहे आणि अजून जायचं आहे म्हणजे सगळंच जाणार आहे असं त्याच्यामध्ये. गतासू अगतासूंच, अगतासू म्हणजे अजून गेलेलं नाही त्यांच्याबद्दल. म्हणजे असं गेलेलं आहे आणि जे गेलेलं नाही असं नाही म्हणत, अजून गेलेलं नाही त्यांच्याबद्दल विद्वान लोक शोक करत नाही, ज्ञानी पुरुष शोक करत नाही. ते आम्हाला एक चित्र होतं, ते शिद फडणीसांची चित्र आहेत ना, त्याच्यातलं एक चित्र होतं. आणि त्याच्यामध्ये काही टोमॅटो चिरत असते एक बाई, आणि टोमॅटो काही चिरलेले टोमॅटो पलीकडे होते आणि इथे ताटामध्ये जे चिरलेले नव्हते ते टोमॅटो, त्यांचे चेहरे रडके झालेले आणि त्याच्या खाली त्या चित्राच्या खाली असं सबटायटल होतं, आता आपली पाळी. गतासू गतासू म्हणजे अजून गेलेले नाहीत आणि हे गेलेले आहेत. गतासूच गतासू अगतासूच नानु शौचंती पंडित. तसं याच्यावरती त्याने इतकं आणि ह्याच्या बुद्धिवाद करतो आहेस. अशोच्या नन्वशोचस्तं प्रज्ञावादांश भाषसे, बुद्धिमान माणसासारखा बोलतोयस, प्रज्ञावाद करतोयस असं त्याने म्हटलं. त्याच्यात ज्ञानेश्वर ह्या गोंदवलेकर महाराजांनी कसं म्हटलं, सोपं, तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा. भाष्य बघा, तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा, पण तू तसा नसशील तो उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नको. आणि कोणाचं तरी म्हणजे ज्ञानी माणसाचं ऐक आणि त्याप्रमाणे वाग. याचाच अर्थ आपण असा घ्यायचा की संतांना शरण गेलं पाहिजे. जो संतांशी शरण गेला, संतजनी आश्वासला, तो मग साधक बोलला ग्रंथांतरी, असं वाक्य आहे. तर आता मी जे सांगितलं की महाराजांच्याकडे असं प्लस व्हॅल्यू असायची नेहमी बोलण्यामध्ये. जो संतांशी शरण गेला, संतजनी आश्वास दिला, मग तो साधक बोलला ग्रंथांतरी, असं साधकाची व्याख्या आहे. मग संतांना जो शरण जातो तो साधक, असं महाराजांनी व्याख्या करताना म्हटलं. संतांना शरण जातो तो साधक असं न म्हणता आपलं शहाणपण बाजूला ठेवून जो संतांना शरण जातो तो साधक. ते इतकं परफेक्ट आहे किंवा सारखं मला कळत असतं, मला पण कळतच आहे, मला पण कळतच आहे, असं शहाणपण बाजूला जरा ठेव, म्हणजे तुला त्यांचं ऐकायची प्रवृत्ती निर्माण होईल. मला सगळं कळतंय म्हटलं तर गेलं.
ही एक विशेष गोष्ट सदोदित महाराजांचं होतं की साधना सांगत असताना सुंदर रीतीने प्रगटीकरण केलं. कोणीतरी म्हटलं की महाराज मन चंचल आहे, ते एकाग्र होत नाही. महाराज म्हणले एकाग्र ही गोष्ट खूप पुढची गोष्ट आहे. म्हणले की जमिनीची मशागत केली, त्याच्यामध्ये बी लावलं, त्याच्यानंतर त्याचं रोप आलं, रोप आल्यानंतर ते रोप वाढलं, त्याचं संरक्षण केलं, त्याचं रोप वाढलं, त्या रोपाला हळूहळू फुलं आली, त्याच्यानंतर त्यांनी फळ धरलं. असं सगळं होतं कितीतरी काळ जातो. आणि शेवटी म्हणले आंबा पाडाला आला. म्हणजे अजूनपर्यंत आंबा नाही झालेला, परंतु पाड झालेला आता आंबा होईल, अशी स्थिती म्हणजे एकाग्रता. इतकं व्हायला पाहिजे. म्हणजे एकाग्रता म्हणजे असं एकदमच होते अशी गोष्ट नाहीये. एकाग्रता चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढ, असं जे भगवान श्रीकृष्णांना अर्जुन सांगतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की इतकं सुंदर ध्यानयोग भगवानांनी सांगितलं. आणि एकदम अर्जुन असं मूड ऑफ काय करतो त्यांचा, की तू हे जे इतका वेळ सांगितलंस ते मला जमणार नाही असं तसं म्हणतं. तर ती गोष्ट ज्या वेळेला आम्ही डोळे मिटून बसतो त्यावेळेला आपल्याला समजतं की अर्जुन बोलतो ते खरं आहे की चंचल ही मन कृष्ण. एकाग्रतेच्या संबंधामध्ये महाराजांना विचारलं तर महाराजांनी तो अप्रतिम दृष्टांत दिला की म्हणले की हे बघा, मन हे माकडासारखं ही गोष्ट तर खरीच आहे, पण माकडाला जर का साखळीने एखाद्या खांबाला बांधलं तर ते माकड उड्या मारेल कुठे? उड्या खांबावरतीच उड्या मारेल, हो की नाही? तसं म्हणले भगवंत हा खांबासारखा आहे. नामाच्या साखळीने मनाला आपण, मन हे माकडासारखं आहे, त्याला आपण भगवंताच्या खांबाला बांधून टाकावं, म्हणजे उड्या मारल्या तरी भगवंतावरती मार. एक कधी कधीचे दृष्टांत देत असत ते इतके काव्यमय दृष्टांत असत. नामस्मरण करतानाचा एक दृष्टांत तर कितीतरी वेळा सांगितलं तरी माझं समाधान होत नाही, परंतु तो कसं नामामध्ये गोडी असायला पाहिजे हे सांगताना त्यांनी असं म्हटलं की मधाचं पोळ मधाने भरल्यानंतर त्याच्यातनं मध हळूहळू ठिपकतो, तसं म्हणले अंतःकरण प्रेमाने भरून त्यातनं नाम ठिपकलं पाहिजे. काव्यमय दृष्टांत, विलक्षण सौंदर्य. म्हणून या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये झटकन साधनेच्या बाबतीमध्ये फार महत्वाची गोष्ट म्हणजे काय की त्याच्यासाठी म्हणून आम्ही वेळ न घालवता ते करायला सुरुवात केली पाहिजे, करायला पाहिजे. त्याच्यात एक जोर असला पाहिजे, पण मुख्यतः चिकित्सा करत बसू नये. त्याच्यावर त्याने एक गोष्ट सांगितली की म्हणले की एका ठिकाणी एक बाई, पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे, तर बटाट्याचे वाटे ठेवले होते आणि एक आणा वाटा असं ते विकत होते. मग तिथं एक गणितज्ञ माणूस आला, विद्वान. त्याने बघितलं आणि हे वाटे बरोबर झालेत की नाही असं त्याला वाटलं. तर त्या बाईला त्याने विचारलं मनाचा भाव काय? तेव्हा बाई म्हणली मन म्हणजे काय मला माहित नाही, तू जा, मन तुला घ्यायचं असेल तर घे, नाही तर नको घेऊ. तर आणि विकायला लागले एकाना वाटा. तर तो सगळ्या बाजारपेठेमध्ये फिरला आणि त्याच्यानंतर खेडेगावची बाजारपेठ तुम्हाला काय फारसं माहित नाही, तर सगळ्यांना मनाचा भाव विचारत होता, कुणी त्याला मनाचा भाव सांगितला नाही. अशा रीतीने फिरून तो त्रस्त होऊन ज्यावेळेस परत आला तेव्हापर्यंत ती सगळे वाटे विकून निघून गेली होती. म्हणलं की विद्वानांचं हे असं असतं, चिकित्सा करत बसतात. सांगताना सुद्धा त्या गोष्टीच्या मध्ये असं एक जिवंतपणा महाराज आणत असत की त्या गोष्टीच्या मध्ये पण मोठं एक फोर्स खूप होता की केव्हा साधना करताना म्हणलं की रटाळपणा असून उपयोग नाही. एकदा असं भजन चाललेलं होतं गोंधळलेलं आणि का महाराज त्याच्यावरून चालले होते, दमा होता लागलेला, त्याच्यावर एक विषप्रयोग झाला आणि त्यानंतर त्यांना दमा सुरू झाला. तर त्या दम्याच्या मध्ये होते, खोकला यायचा खूप, म्हणजे असा धाप लागायची. आणि त्या ह्याच्यावरून चालले असताना तिथं भजन चाललं होतं आणि माणसं भजन करत होती. आतमध्ये गेले, अरे तुम्ही भजन करतात का रडतात? असं कधी भजन करतात का? आपल्याला तांबा दाखवतं म्हणून त्यांनी कपली बिपली बांधली, भजन करायला सुरुवात केली.
महाराज भजन करतात म्हटल्यानंतर सगळा गाव लोटला आणि असा अस्खलित छानपैकी 3 तास भजन केलं महाराजांनी. शेवटच्या दिवसांच्या मधली गोष्ट आहे. आणि मग ज्या वेळेला ते संपून निघाले तेव्हा पुन्हा दमा सुरू झाला. ते शेजारच्या माणसाला म्हणले, आपल्या कामाच्या वेळेला मध्ये येत नाही ना, चालू. अरे व्यक्तिमत्व बघा की कामाच्या वेळेला मध्ये येत नाही म्हणजे या सगळ्या वेळेला चालू देत ना, काय विशेष काय असला तर कुठं बिघडत. हे व्यक्तिमत्वाचा भाग आहे. पण तो केव्हा वेळ मिळतो आणि साधनाला बसतो असं साधकाला वाटलं पाहिजे. साधनामध्ये उत्कटता पाहिजे, ते रटाळ होता कामा नये. आणि पुढे असं म्हणतात साधन असं केलं पाहिजे की डोळे मिटले की जग नाहीसं झालं पाहिजे. ओ हो 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 महाराज, आम्ही डोळे मिटून उघडेपर्यंत जग नाहीसं. पण त्या साधनेतला जोर सांगतात की जोर असं पाहिजे की डोळे मिटले की जग नाहीसं झालं पाहिजे. ही त्यांची अवस्था सांगत असतात. कधी कधी त्यांच्या अवस्था व्यक्त होतात. त्यानुसार खूपच गोष्टी महाराजांच्या सांगण्याच्या सारख्या आहेत. परंतु व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून एक गोष्ट सांगून हे बोलणं संपव. ज्ञानाच्या बद्दल जे महाराज बोलले ती गोष्ट सांगायला आज वेळ नाहीये. परंतु महत्वाचा भाग एकच गोष्ट आहे की एका माणसाने त्यांना असं विचारलं होतं की आत्मज्ञान म्हणजे काय. त्यावेळेला महाराजांनी त्यांना सांगितलं, मी म्हणजे काय हे जे मला वाटतं ते सगळं संपल्यानंतर जे उरतं ते आत्मज्ञान. आणि इतकं परफेक्ट उत्तर आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम म्हणजे मी जे जे काही आहे असं जे मला वाटतं ते सगळं गेल्यानंतर जे उरतं ते आत्मज्ञान, असं त्यांनी त्याचं हे सांगितलं. आप्पा केतकर म्हणून त्यांचे एक भक्त होते आणि महाराज ओढ्याच्या काठी असे उभे होते. त्याच्यानंतर ते थोडेसे काम करत होते. शेतातले दगडगोटे वेचून ते बाजूला करायचे आणि अशा रीतीने सूर्य क्षितिजाजवळ होता. संध्याकाळची वेळ होती. महाराज कमरेवर हात ठेवून सूर्यास्त बघत होते तल्लीन होऊन. हे असं हे पण एक गोष्ट असते की संत हे सौंदर्यप्रेमी पण असतात. त्यानुसार ते असं न्याहाळत होते आणि ते बघता 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 या आप्पा केतकरच्या मनात असं आलं की यांना आपण महाराज महाराज म्हणतो, त्यांच्या पाठीमागे लागतो, हे खरे कोण आहेत देव जाणे. कारण की इतकं गौरववर्ण महाराज त्यांच्यावरती ते तांबूस अशी सूर्यास्ताच्या वेळेची सूर्याची प्रभा पडलेली आणि छान दिसत होते. तो सूर्यास्त झाल्या झाल्या त्याच्याकडे वळून असं म्हणाले, मी कोण आहे असं बऱ्याच जणांना वाटत असतं, पण मी कोण आहे खरं सांगू का, ओंकार ओंकार ज्याला म्हणतात तोच मी आहे. हे स्वतःचं स्वरूप सांगितलं की मी ओंकार स्वरूप आहे. हे जे आहे हे सर्व संतांचं स्वरूप हे याच प्रकारचं असतं. इतकंच नव्हे तर आपलं स्वतःचं स्वरूप पण याच प्रकारचं आहे. ती गोष्ट प्राप्त करून घेण्याच्यासाठी म्हणून ईश्वराचं अनुसंधान स्वतःच्या आतमध्ये आणि ते करता 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 इतर सर्व वृत्ती निघून जातात आणि ती निघून गेल्यानंतर या ज्ञानाचा उगम होतो. ते ज्ञान कशा प्रकारचं होतं ते सांगत असताना महाराजांना एकाने असं विचारलं की महाराज आत्मज्ञानासाठी आपल्याला खूप कष्ट पडले आणि ते पाहून आत्मज्ञान हे आपल्या आटोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे असं आम्हाला वाटायला लागतं. त्यामुळे मन उदास होतं. तर आम्हाला हे कसं जमणार. तर महाराज म्हणले की एक गरीब माणूस होता, तो आपल्या प्रयत्नांनी कष्टांनी श्रीमंत होत गेला, भरपूर श्रीमंत झाला. नंतर मग त्याला मुलं झाली. त्या मुलांना म्हणले त्याच्यानंतर जे काही प्राप्त करून घ्यायचं त्याच्यासाठी म्हणून त्याच्या इतके कष्ट करायला लागणार नाहीत, कारण की बाप श्रीमंत आहे, तशीच तुम्ही आहात म्हणजे. त्यामुळे तुम्हाला काही एवढे कष्ट नाहीत, मी सांगतो तेवढंच करा, याच्या पलीकडे जास्ती काही करायची आवश्यकता नाही, भगवत प्राप्ती होईल. आणि भगवत प्राप्ती म्हणजेच आत्मज्ञान हे पण त्यांनी सांगून टाकलं. जे आत्मज्ञानाचा विषय आहे तो प्रगट करत असताना
अंक मोजता मोजता माणूस थांबला की देहभानावरती नाही, भूल दिल्यानंतर असं होतं की अंक मोजायला सांगतात आणि अंक मोजता मोजता थांबला की मग त्याला भानावर नाही असं होतं. तसं नाम घेता घेता मी नाम घेतो हेही स्मरण राहत नाही. असं तो नामाच्या मध्ये रंगून गेलेल्या माणसाचं पर्यवसान हे एकांतामध्ये होतं. एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक, त्याचाही अंत होणे, देहबुद्धीचा विसर पडणे आणि का देहबुद्धीच्या पलीकडे जाणे. स्वाभाविक समाधान होईपर्यंत आपण नाम घेतलं पाहिजे. असं समाधान, याला तृप्तीचा नेम असं गुरुदेव रानडे म्हणत. कट्टाचा नेम आणि तृप्तीचा नेम. तृप्तीचा नेम म्हणजे किती तृप्ती होईपर्यंत नेम करायचा, म्हणजे हे त्यांच्या बाबतीतली गोष्ट करी. आपलं 1-2-3 मिनिटात तृप्ती होते, तसं नाही. तृप्तीचा नेम, कट्टाचा नेम 3 तासाचा असायचा त्यांचा, आणि तृप्तीचा नेम म्हणजे कितीही वेळ असं त्या अवस्थेमध्ये रंगून जाण्याची गोष्ट होती. पण किती वेळ घ्यायचं नाम? स्वाभाविक समाधान होईपर्यंत नाम घेतलं पाहिजे. एकदा त्याच्यामध्ये तल्लीन होणं ही साधायला लागली गोष्ट की नामस्मरणाचं काम तेच तर आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तल्लीन होणे, किंवा कुठल्याही मंत्राचं काम शेवटी त्याच्यामध्ये तल्लीन होणे. की ते तल्लीन होताना नाम पण निघून जातं. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा, मौन अशी अवस्था प्राप्त होते. त्यावेळेला नाम पण निघून जातं. त्याचा अरे बापरे माझं नामच गेलं की असं म्हणता कामा नाही. त्या ठिकाणी सर्व शब्द निघून जातात आणि आत्मप्रत्यय येत असतो. त्याच्यासाठी म्हणून सगळे रूप, सगळे शब्द निघून जातात. त्यालाच मौन अवस्था असं म्हणतात. पण त्याच्यासाठी, त्या अवस्थेसाठी आम्ही हे घेतो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. एका बाईला झोप यायची नाही म्हणून झोपेच्या गोळ्या तिचा नवरा द्यायचा. एक दिवस ती झोपलेली होती. हा नेहमीप्रमाणे आला, वेकअप वेकअप ओ डिअर, यू हॅव फॉरगॉटन टू टेक स्लीपिंग पिल्स. म्हणजे कशासाठी? उद्देश हा आहे की विलीन होणं, मन तत्वामध्ये विलीन होणं, मन तत्वामध्ये विलीन होणं. ही गोष्ट ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो आपला या सर्व गोष्टींच्या मध्ये महाराज असं म्हणतात की जगामध्ये वैचित्र्य आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, पक्षी, प्राणी यांची नावे जरी भिन्न असली तरी सर्वांमध्ये असणेपणाचा गुण आहे. अस्तित्वाचा गुण आहे. त्यामुळे सजीव प्राणी झाला तर तो आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरी देखील ती आहे. एवढेच काय, आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहे, अस्तित्वाचा गुण आहे, सेन्स ऑफ एक्झिस्टन्स. या असणेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात. ही व्याख्या बघा, या नामाची व्याख्या असे कोणीही केलेली नाही. स्टेट ऑफ कॉन्शियसनेस हे नाम असं त्यांनी स्वच्छ व्याख्या केलेली आहे. म्हणजे हे लोक समाजाला समजून सांगताना सोप्या पद्धतीने सांगत असलं तरी सुद्धा अतिशय सखोल अशा त्यांच्या त्या धारणा होत्या. अस्तित्वाच्या जाणीव म्हणजे नाम असं त्यांनी इथं स्वच्छ म्हणून टाकलेलं आहे. आणि यालाच ओंकार असं म्हणतात. म्हणजे जे काही तुम्हाला नाम घ्यायचं ते हळूहळू त्या उगमापर्यंत जा, त्या उगमापर्यंत जा आणि त्या उगमापर्यंत झाल्यानंतर मग तुम्हाला त्या परमात्म्याची भेट प्राप्त होते. या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी सांगितलं. ते इतकंच नव्हे तर सोहम हा भाव पण त्यांनी सांगितला. मी खरा कोण हे कळेल म्हणजे ध्यास ठेवल्यानंतर, आणि मग स्वतःची ओळख होईल. मी कोण हे जाणले पाहिजे म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. मी कोण हे जाणले पाहिजे म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे म्हणजे दोघे एकच आहेत. अशा प्रकारची भूमिका, परमात्मा निर्गुण आहे तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण व्हायला, म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला परमात्मा स्वरूप व्हायला पाहिजे. ऐक निवेदनाचे लक्षण, आधी पाहिजे मी कोण, मग परमात्मा निर्गुण ओळखावा. हे दासबोधातली ओवी बरोबर त्या गोष्टी सांगितल्यात की मी कोण हे जाणलं पाहिजे म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळतं. आपण दोघे एकच आहोत. 6 अहम जे सोम मंत्रामध्ये आहे ती गोष्ट वेगळ्या पद्धतीने विषद करून ठेवलेली आहे. म्हणजे माणसाला अशी भीती वाटू नये की ओवा नाही आम्ही रामनाम घेतो,
सोम काय भानगड नको. भानगड नाही हळूहळू तुम्ही त्या अवस्थेपर्यंत जाल असं त्यांनी स्वच्छ सांगितलं. त्याच्यामध्ये जसं एखाद्या इसमाचा स्नेही वारला, आपल्याला आतून कळत असतं की शरीर म्हणजे आतमधलं चैतन्य नव्हे. तर ते एक उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की एका इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो की आमचे स्नेही गेले. समोर असलेला देह पडलेला आहे, पण त्या देहात तो नाही आहे हे कळतं, आमचे स्नेही गेले असं तो म्हणतो. म्हणजे त्या स्नेहाचा देह म्हणजे तो स्नेही नाही हे त्याला कळत असतं. म्हणजे तो स्नेही असं देहाला समजत नसून आपल्या चैतन्याला समजत असतो. ईश्वर अशाला तो अशा रीतीने आपला मित्र समजतो, म्हणजे अजाणता का होईना खरं तेच त्याच्या तोंडून बाहेर पडतं. असं असलं तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव राखत नाही. म्हणजे तो स्नेही गेले म्हणजे स्नेहाचा देह म्हणजे स्नेही नाही असं, पण स्वतःचा देह म्हणजे मी नाही असं तो स्वतःच्या बाबतीत म्हणत नाही. मी म्हणजे देहच आहे असे जे समजतो, खरा मी आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली. तो मी त्याचा परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे, या जाणीवेची परमावस्था म्हणजे मी तोच आहे ही भावना होणे, म्हणजे सोमभाव निर्माण होणे. त्याच्या विस्मरणाने माझी अधोगती झाली, त्याचं स्मरण करणे हे त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे ईश्वर स्मरण आणि ईश्वर स्मरणाने हळूहळू तत्वापर्यंत मी कोण हे पाहावे. जे नसणार ते मी कधीही असणार नाही, जे नसणार जाणार ते मी कधी असणार नाही. हे सगळ्या संतांनी ही गोष्ट सांगितली. देही देखली पंढरी आता आत्मा विटेवरी, तो पहा पांडुरंग जाणा शांती रुक्मिणी निचांगना, आकारिले ती तुके नासे आत्मा अविनाश विठ्ठल दिसे, ऐसा विठ्ठल हृदयी द्याई चोखा मेळा जडला पाही. या सगळ्या संतांचं म्हणणं शेवटी याच ठिकाणी येतं की आपल्यामध्ये असलेलं तत्व आहे, त्या तत्वाचा आपण वेध घेतला पाहिजे. नुसत्या विद्वत्तेने ते होत नाही, नुसत्या शब्दज्ञानाने ते होत नाही. महाराजांनी असं म्हटलं की विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे. पाण्याचा भोवरा असतो की नाही, त्याच्यामध्ये माणूस गेला की तो फिरत राहतो, त्यातनं बाहेर पडणं हे फार अवघड गोष्ट आहे. अतिशय बलवान एखादी व्यक्ती असेल तर ती त्याच्यामध्ये जाऊन त्याला बाहेर काढू शकते, पण ती व्यक्ती मिळणं डिफिकल्ट असतं. म्हणून विद्वत्तेच्या भोवऱ्यात माणूस सापडला तर बाहेर पडू शकत नाही. तर त्याला एकच उपाय की त्या भोवऱ्यात खोल खाली जाणे, आणि अगदी तळाशी गेला की त्या ठिकाणी भोवरा नसतो. हा उदाहरणच किती अप्रतिम बघा, की जसं जसं तत्वाचा वेध माणूस घेईल तसा विद्वत्तेच्या भोवऱ्यामधनं तत्वाचा वेध घेणारा माणूस त्याच्या अगदी तळाशी जाईल आणि त्याच्यात तत्व बाहेर पडेल. म्हणून विद्वत्ता असून त्याच्यातनं कसं तत्वाचा वेध घ्यावा हे पण सुंदर रीतीने वेगळ्या दृष्टांतांनी त्यांनी प्रगट केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की गावावरून सरकारी 2 बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीमध्ये सोन्याची नाणी होती आणि दुसऱ्या बैलगाडीमध्ये दगड होते. तर दिवसभर प्रवास करून बैलगाड्या तालुक्याच्या मुक्कामाला गेल्या. गाडीवाल्यांनी गाड्या सोडल्या आणि आत सोनं आणि दगड हे अधिकाऱ्यांच्या हवाली केलं. आणि जे दोन्ही गाड्यांचे बैल म्हणजे सोन्याचा भार वाहिलेल्या गाड्याची बैल आणि दगडांचा